आता मग फेसबुक लाईव्ह होत आहोत. या कार्यक्रमाला आपल्या संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे सर, चिटणीस आपले पारसनीस सर आणि सचिव आपले गुरुवर्य डॉक्टर प्रदीप ढवळ सर हे उपस्थित नेहमीच असतात. मी प्रदीप ढवळ सरांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावनेने कार्यक्रमाला सुरुवात करावी. टुवर्ड्स ढवळ सर. नमस्कार. आजचा हा आपला 63वा सलग दिवस आणि आज आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आजच्या या झूम माध्यमातून आपण आपल्याशी संवाद साधणार आहे ते डॉक्टर आदरणीय आनंदजी नाडकर्णी सर. संवाद मनाच्या या कार्यक्रमात मनावरच्या गप्पा हा विषय आपण घेतलेला आहे आणि सरांशी संवाद साधणार आहेत आमचे मित्रवर्य अनिल नवरंगे. खरं म्हणजे आजचा हा 63वा दिवस आणि आमच्या लॉ कॉलेजचा 33वा व्याख्यानाचा दिवस. नाडकर्णी सर, मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की या झूमच्या माध्यमातून विविध क्षेत्रातली मंडळी, हे काही मोजकी नावं जरी घ्यायची गेली तरी आपल्याला आपल्या माहितीसाठी म्हणून प्रकाश आमटे असेल, अलका कुबल, प्रवीण दवणे, अशोक हांडे, अशोक पत्की, अशोक नायगावकर, अशोक समेळ, वैजयंती आपटे, उदय निरगुडकर, सयाजी शिंदे, राजन वेरुळकर, अतुल पडचुरे, द्वारकानाथ संदगिरी, सुनील बर्वे, ज्ञानेश्वर मिश्रा, मंगेश देसाई, विजय गोखले, शंतनू मोगे, शिरीष लाटकर, सलील कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, उज्ज्वला जोग, समीर चौगुले, उदय सबनी, श्रीकांत बापट, जयवंत वाडकर, संजय केळकर, डॉक्टर श्रीकांत शिंदे सारखी ही मोजकी नावाची 60-70 मंडळी आमच्या या व्यासपीठावर येऊन गेली. आज मित्र, आपलं सगळ्यांचं भाग्य यासाठी की ज्या विषयाची आपण अनेक वेळा त्याला फारसा स्पर्श करायला जात नाही. म्हणजे मला सर आवर्जून सांगावं असं वाटतं, 30-35 वर्षापूर्वी ठाणे शहर कसं होतं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यावेळी आम्ही ठाणे शहरातली मंडळी ज्यावेळी बाहेर जायचो, फिरायला कुठे जायचो आणि कोणी विचारला, पत्ता विचारला की अरे तुम्ही कुठे राहिलात, तर थोडीशी लाज वाटायची. कारण त्या काळामध्ये ठाणे एकमेव साठी प्रसिद्ध होतं आणि ठाण्याचं मनोरुग्णालय म्हणजे मेंटल हॉस्पिटल. म्हणजे ज्या मनावरती आपण हा विषय संवाद साधणार आहोत, या डॉक्टर दयाराम शिंदे नावाचे एक चांगले कवी होते. फार त्याने सुंदर वाक्य असं म्हटलेलं आहे, कविता आहे, काही ओळी आहेत त्यांच्या. मन लोभी, मन लालची, मन लंपट, मन चोर, मन के मते न चलिए, पलक पलक मन और. मित्र हो, आज आपल्या सगळ्यांची भाग्य यासाठी की नाडकर्णी सरांसारखा ठाण्याला एक अभिमान असणारे व्यक्तिमत्व. किंबहुना मला अनेक वेळा सरांशी संवाद साधायचा मी प्रयत्न करत होतो, पण सरांचं शेड्यूल इतकं बिझी आहे. संन्यास्त ज्वालामुखी ज्यावेळी मी नाटक लिहिलं त्यावेळी त्या नाटकाचा अभिप्राय असावा असं मी आणि संजय केळकर असं ठरवलं होतं, पण सरांची त्यावेळी आमची भेट झाली नाही. पण आज या कोरोनामुळे का होईना पण सहज सर आपल्याला आज इथे उपलब्ध झालेले आहेत. त्यांचा सगळा जो प्रवास आहे, मनोविकार तज्ञ तो मनोविकास, हा जो काय मोठा स्पॅन त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जो सर्वांसाठी खुला करून ठेवलेला आहे, हे खरं म्हणजे रथ सरांनी स्वीकारलेलं आहे. आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की सरांच्या बद्दल बोलावं तेवढं कमी आहे मित्रांनो. आणि मी नेहमी असं म्हणत आलेलो आहोत की खरं म्हणजे हा व्यवसाय सरांनी जो व्यवस्था डॉक्टरकी स्वीकारलेली आहे तो म्हणजे क्लिनिकल सायकॅट्रिक म्हणून आपण अनेक जणांना माहिती असतं. या 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 डॉक्टरांचं मूळ काम म्हणजे काय असू शकतं, तर मनोविकाराचं निदान करणं, त्याच्यावरती औषध उपचार देणं, किंवा त्या अगदीच तो पेशंट अग्रेसिव्ह असेल तर त्याला ऍडमिट करणं, किंवा नाही अगदी जमलं तर शॉक देणं. मी ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये काही दिवस सर काम केलं होतं. जवळजवळ 1 वर्ष मी सुपरवायझरचं काम केलं होतं. त्यावेळी मी अनेक वेळा अशा प्रकारचे पेशंट अभ्यास करायचा प्रयत्न करायचो की नक्की याच्या मागे काय आहे. तो एक मनोविकार नावाचा एक वेगळं प्रांत आहे. पण एवढं सगळं असताना देखील आमचे डॉक्टरांचा परिचय आपल्याला सगळ्यांना आपलेपणा वाटतो त्यांच्याबद्दल की आमचे डॉक्टर आहेत ते. आणि अनेक वेळा मित्र, आमचा हा जे शब्द येतो, आपला हा जे शब्द येतो ना, त्या माणसाचा प्रवास नकळतपणे आपल्या जवळ जात असतो. म्हणजे मुंबईला त्या केईएम हॉस्पिटलमध्ये सरांनी अनेकांनी वाचलं असेल त्यांच्यामध्ये, पण मला भावलं की एखादा माणूस वेडा कसा होऊ शकतो. स्वतः मनोविकार या क्षेत्रामध्ये काम करत असताना देखील सुद्धा
त्या विकाराच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय मनोविकास साधणे शक्य आहे का, त्या माणसाबद्दलचा जो काय विचार आहे हा खरा म्हणजे त्या काळामधला वेडेपणाचाच विचार होता. कारण मेडिकलमध्ये जाणारी सगळीच माणसं भरभर पैसे कमवून किती मोठा होत आहेत यांचाच प्रयत्न करणारी माणसं असतात. सर ज्यावेळी एमडी कॉलेजमध्ये म्हणजे एमडीच्या वर्षाला असतेवेळी, कदाचित माझा रेफरन्स थोडासा चुकेल पण मला आठवतं वाचताना कुठेतरी मी वाचलं होतं की त्यावेळी केएम मध्ये असताना की गिरणी कामगारांचं सगळ्यांना माहिती आहे की अस्त्र करणारा संप त्या काळामध्ये अनेक महिने चालू होता. आणि सर त्या ओपीडी नंबर 15 मध्ये बसले असताना त्यांच्या आयुष्यात एक आलेला पेशंट की जो चेहरा त्याचा संपूर्ण पडलेला होता, अस्वस्थ चेहरा त्याचा दिसत होता. तो पेशंट जे सरांसमोर आला आणि नेहमीप्रमाणे डॉक्टर म्हणून सरांनी केस पेपरची सगळी इन्फॉर्मेशन लिहायला सुरुवात केली असेल आणि मग निदानाकडे जाण्यासाठी म्हणून त्याला विचारलं असेल की बाबा तुला नक्की काय होत आहे. तेव्हा तो पेशंट म्हणाला जे आज आपल्याला सगळेजण आपण जगतो मित्रांनो, तेव्हा तो पेशंट म्हणाला सर मला झोप लागत नाही, दचकून जाग येते, धडपड वाटते, सारखी मनामध्ये भीती वाटते. तो हा गिरणी कामगार साहेब, मी अतिशय प्रामाणिकपणे नोकरी केली, कुटुंब सांभाळायचा प्रयत्न केला, पण गेली अनेक महिने माझी नोकरी सर गेलेली आहे. अशा या मनोविकारी झालेला, अशा या वेगळ्या द्विजा मनस्थितीमध्ये असणारा ज्या पेशंट सरांसमोर गेला, त्या सरांना सोपं होतं, दुसरा कोणी डॉक्टर असता लगेच त्याने पेपर काढला असता, आपल्याला न कळणाऱ्या अक्षरांमध्ये लिहून दिलं असतं, पण सरांनी ते समजून घेतले आणि सरांनी विचार करायला सुरुवात केली की याच्या मागे एक वेगळ्या प्रकारची सायकोलॉजी आहे. अशा प्रकारच्या अनेक समाजामध्ये मंडळी आहेत, या सगळ्या मंडळींपर्यंत ऍज अ डॉक्टर मला जाता येईल का हा विचार साधत असताना त्यांचे शिक्षक, की काही शिक्षक आदर्श असतात आपल्याला, सरांचे शिक्षक एल जी शहा नावाचा माणूस आला आणि शहा सरांनी एक वेगळी दिशा, सरांच्या विचारांना वेगळी दिशा दिली आणि यातूनच मनोविकार ते मनोविकास असा हा सरांचा प्रवास अवघ्या ठाणेकरांनीच नव्हे तर अनेकांनी अनुभवला, अनेकांनी. त्या मित्र हो, काही माणसं खूप जवळची असतात, जसे आमचे अनिल नवरंगे. मी नेहमी परवाच त्यांना विचारले की आपण का एकमेकांना भेटलो नाही. खरी वेडी माणसं एकत्र भेटावी लागतात. त्या वेड्या माणसांचा एक समूह खऱ्या अर्थाने आमच्या आनंद नाडकर्णी सरांनी उत्तम बांधलेलं आहे. त्यापैकी हे पुष्प आहे असं मला वाटतं. सर आपण आलात, अतिशय मनापासून आज खूप आम्हाला आनंद झाला. आमच्या संस्थेचे विलास ठुशे नेहमी असं म्हणायचे, सर नाडकर्णी सरांना आपल्या एकदा शाळेमध्ये घेऊया. आनंद विश्व गुरुकुल सर शाळा आम्ही ठाण्यामध्ये चालवतो. 2008 साली 40 मुलं घेऊन ही शाळा आम्ही सुरू केली. आज जवळजवळ 3,500 विद्यार्थी आमच्याकडे शिकतायत. शाळा ज्युनियर कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहे, लॉ कॉलेज आहे. आणि तुम्ही केव्हा तरी आशीर्वाद द्यायला आमच्या मुलांशी गप्पा मारायला नक्की याल, एवढी फक्त आज विनंती आपल्याला करतो. आणि फार वेळ न घेता तर सरांबद्दल मला खूप भरभरून बोलावं असं वाटतं. इतकं भरपूर सरांकडे आहे आणि म्हणून सरांचा परिचय जो आहे ना, तो सरांचा परिचय आमच्या अनिलची फार सुंदर अर्थाने आपल्या समोर सादर करतील बघा. शेवटी पुरस्काराची मांदियाळी असतेच व माणसाच्या आयुष्यात, आणि आमचे नाडकर्णी सर तो पुरस्काराच्या पलीकडे गेलेलं व्यक्तिमत्व आहे. मित्र, मी नेहमी असं म्हणतो की एखादी खुर्ची मोठी केव्हा होते, त्या खुर्चीवर कोण बसतं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आमच्या ठाण्याचे जिल्हा प्रमुख आनंदी दिघे नेहमी नाडकर्णी सरांचं नाव घ्यायचे, अनेक वेळा बोलण्यामध्ये यायचं त्यांच्या, म्हणायचे की सर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सरांचं लेक्चर ठेवत जा केव्हा केव्हा. त्यांची आज मला प्रकर्षाने आठवण येते, कारण त्यांच्या नावाने आम्ही शाळा सुरू केलेली आहे. सर खूप अतिशय भरभरून बोला आमच्या विद्यार्थ्यांना. आता मन नावाचा साधा विषय किती सर उत्तम प्रकारे आपल्या समोर ठेवतील तो बघा. सरांचा प्रचंड अभ्यास आहे, विविध प्रांतांमध्ये मुसाफिरी केलेला हा माणूस आहे आणि किंबहुना माणूस जाणणारा माणसातला माणूस आहे. आणि म्हणून अशा ह्या माणसातल्या माणसाला मनापासून सलाम करतो. पुन्हा एकदा आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आपलं स्वागत करतो. धन्यवाद सर. आणि अनिलजींना विनंती करतो पुढची सूत्र आपण स्वीकारावी. नमस्कार सर. नमस्कार सर, प्रथम एका माझ्या फोनवर तुम्ही मला होकार दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. असेच गप्पा मारत बसलो होतो पंचाक्षरींबरोबर, मनात विचार आला, म्हटलं सरांना एकदा फोन करूया. तुम्हाला सर रात्री 9ला फोन केला नेहमीप्रमाणे, म्हटलं सर एक वेबिनार करायचं आहे, सर सुरुवात करू. आणि आजचा हा दिवस आलेला आहे. नाडकर्णी सरांची मला ओळख करून द्यायची आहे. तर खरं तर अख्ख्या ठाण्याला, महाराष्ट्राला डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं नाव परिचित आहे. तरी सुद्धा मी जर पुरस्कार सरांचे वाचायला लागलो तर 15 मिनिटं लागतील. त्यांचं मानसशास्त्रीय या विषयामध्ये
जे काही काम आहे आणि कर्तृत्व आहे प्रचंड मोठं आहे. आणि मी एवढं सांगतो, मी 94 पासून सरांना ओळखतोय. IPH ही माझ्यासाठी एक शाळा आहे, एक कॉलेज आहे. आणि जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये मानसिक द्वंद्व येतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या आयुष्यामध्ये असे 1-2 क्षण आले की अगदी 2 जवळची माणसं माझ्या होती, त्यांच्यात मला मध्यस्थी करायची होती. तर मी विचार केला की या ठिकाणी डॉक्टर आनंद नरकर्णी असतील, ते कसा विचार करतील. आणि सर नक्की सांगतो की सद्विवेक बुद्धीला अनुसरून विचार आला, त्याप्रमाणे मी वागलो आणि आय बिकम विक्टोरियस. सरांची आणखीन ओळख मी आणखीन अशी करून देईन की सर मुक्तांगणचे विश्वस्त आहेत, वर्षानुवर्ष काम करतायत. आणि मी एवढंच सांगेन की सरांच्या नावामध्ये आनंद आहे. तो आतापर्यंत सरांनी आम्हाला निखळ आनंद, बौद्धिक आनंद दिलेला आहे. आणि ज्या ज्या वेळी आम्हाला वाटतं की काहीतरी असं आपल्याला यावं, तर आम्ही डॉक्टर आनंद नारकर्णी सरांना आमचे मानसिक गुगल सर्च म्हटलं तर जास्त संयुक्तिक ठरेल. एम आय राईट सर? सर विषयाला सुरुवात करायच्या आधी सुरुवात करतो. आपलं मन असतं. आता मन म्हटलं की सर हा तुमचा विषय, आमच्यासारख्या सामान्य जणांना तो विषय एकदम मोठा आहे, पण तुमच्या ऐकण्यासाठी अगदी होम पिच आहे. तरी सुद्धा मन आपलं हसतं, मन रडतं, मन विहळतं, मन आनंदी होतं, मनाला विजय येतो, मनाला ईर्ष्या असते, मनाला पराभव असतो. पण या सर्वमध्ये सर एक असं मला वाटतं की एक कॉमन साम्य आहे सगळ्या मनांमध्ये, किंवा सर्व मनांमध्ये एक सामान्य दोष आहे. आणि तो म्हणजे या जगाच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं असेल मनाच्या विषयामध्ये, तर आपलं मन आहे ना, आपलं मन दे डोंट ट्रीट एव्हरीवन इक्वली. जगाच्या इतिहासामध्ये सगळे रामायण, महाभारत, शिवाजी महाराजांपर्यंत इतिहास काढा की आजपर्यंत जेव्हा जेव्हा ट्रीटमेंट ही इक्वली दिली जात नाही, त्यावेळी प्रॉब्लेम होतो. तो कसा होतो साधारणपणे की हा याच्याकडे ऑडी कार आहे, याच्याकडे होंडा सिटी आहे, हा गरीब आहे, हा उच्च आहे, हा नीच आहे, हा शिक्षित सुशिक्षित. एक मनामध्ये आपण एक मूल्यमापन करतो, प्रत्येकाचे ब्रँड ठरवतो की या माणसाला या ब्रँडने ओळखायचं, या माणसाला याने ओळखायचं. आणि होतं काय याच्यामध्ये की भेदभाव केला जातो, मनामध्ये भेदभाव तयार केला जातो, आणि त्या भेदभावाच्या अनुषंगाने माणूस ट्रीटमेंट देतो. वी डोंट ट्रीट पीपल इक्वली. मला वाटतं या जगाचा हा प्रॉब्लेम आहे की आपल्या मनाचा प्रॉब्लेम आहे की आपण ट्रीटमेंट इक्वल द्यायला सुरुवात केली, तर मला असं वाटतं बरेच प्रश्न आपले सुटू शकतील. सर हा, पण आता अनिल, तू जे सांगितलंस की मन हे नेमकं काय असतं, तर आता तू जेवढी म्हणून मनाच्या आत्ता व्याख्या दिल्यास त्या सगळ्या बरोबरच आहेत. कारण मन या गोष्टीची चुकीची व्याख्याच नाहीये. आणि म्हणून विज्ञानामधल्या सुद्धा अनेक व्याख्या आहेत, मानसशास्त्रामधल्या वेगळ्या व्याख्या आहेत, अध्यात्मामधलं मन अगदी पुन्हा वेगळं आहे. पण सगळ्यांच्याकडे असलेल्या समान मनामध्ये काय काय आहे हे आपण अगदी सोप्या पद्धतीने जर समजून घेतलं, तर मन म्हणजे विचार, भावना आणि वर्तन. तर विचार म्हणजे थिंकिंग, भावना म्हणजे इमोशन्स, वर्तन म्हणजे बिहेवियर. यांचा जर समतोल त्रिकोण असेल, तू आता म्हणाला समानता, तर समानता, समतोल हे जर असेल तर त्याला म्हणायचं मानसिक आरोग्य. म्हणजे जर माझ्या विचार, माझ्या भावना आणि माझं वर्तन हे जर समतोल असेल, ते बॅलन्स मध्ये असेल, त्याच्यामध्ये समत्व असेल, तर त्याला म्हणायचं मानसिक आरोग्य. पण गंमत काय आहे की मानसिक आरोग्यासाठी मन हे परिवर्तनीय सतत असल्यामुळे काय होतं की सतत परिवर्तनीय म्हणून जी गोष्ट असते ती एकाच तऱ्हेची कधी असूच शकत नाही. त्यामुळे ती डायनॅमिक आहे, ती गतिशील आहे मन हे. आणि मन हे गतिशील असल्यामुळे ते कधी आदर्श अवस्थेला टिकून राहणं ही गोष्ट कठीण आहे. असं नाही की त्या मनाला आदर्श व्यवस्था कळत नाही. तू जे म्हणाला समता, विषमता हे कळत नाही असं नाही, पण ते कळणं विचारांच्या पातळीवरती, ते भावनेच्या पातळीवरती पचणं आणि मग ते वर्तनामध्ये येणं, ही गोष्ट सतत नाही करू शकत मन. त्याचं शास्त्रीय कारण असं आहे, त्याचं शास्त्रीय कारण जे आहे ते कशामध्ये, तर ते उत्क्रांतीमध्ये आहे. आणि उत्क्रांतीमधलं शास्त्रीय कारण असं आहे
की या उत्क्रांतीमध्ये हा जो मेंदू तयार झाला, ज्या मेंदूचा एक भाग म्हणून विज्ञान मनाकडे पाहतं, तर हा सगळा 100,000 100,000 इयर्स 150,000 इयर्स ह्या सगळ्या इम्प्रिंट्स वरती आपला मेंदू बनला. म्हणजे आज आपण जो आधुनिक मानव म्हणतो, त्या आधुनिक मानवाच्या मेंदूमध्ये आणि त्या मेंदूमधल्या मनामध्ये अगदी आदिम मानवापासूनच्या सगळ्या प्रेरणा आहेत. क्या बात आहे. म्हणूनच आदिम माणूस आहे, त्याच्यानंतरचा आधुनिक माणूस आहे, आणि मग तू ज्याची अगदी पहिल्याच वाक्यात म्हणाला समता, तो तर उन्नत माणूस आहे. त्यामुळे तो आदिम असणार, आधुनिक असणार, उन्नत असणार, हे सगळे त्याच्या एकाच मेंदूमध्ये आणि एकाच मनात असतात. म्हणून आपल्या प्रत्येकाचा मेंदू हा या अर्थानं काय आहे, हा या अर्थानं म्युझियम आहे. म्हणजे आपलाच मेंदू हा माणसाच्या उत्क्रांतीचं म्युझियम आहे. असं जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की जे उन्नत भावनावाले, तू म्हणालास तसं समता, आता समता ही आतापर्यंत जगाच्या म्हणजे संस्कृतीच्या 4-5 हजार वर्षांच्या मध्ये सगळ्याच तत्वज्ञांनी सांगितली, संतांनी सांगितली, अनेक समाजासाठी काम करणाऱ्या लोकांनी सांगितली, कोणी नाही सांगितली समता. मग तरी सुद्धा समता आज टिकाऊ स्वरूपात का बरं नाहीये? तर माणसाचा एक कल हा विषमतेच्या बाजूने सुद्धा आहे. माणसाचा एक कल हा शोषणाच्या म्हणजे एक्सप्लॉयटेशनच्या बाजूने पण आहे. कारण माणसाच्या मनामध्ये पॉवर म्हणजे सत्ता नावाची आदिम प्रेरणा आहे. त्यामुळे एका बाजूला माणसाच्या मेंदूमध्ये सत्तेसारखी आदिम प्रेरणा आहे, आणि दुसरीकडे माणसाच्या मनामध्ये स्वतःच्या संकुचित मनामधून बाहेर पडून मी एकरूप व्हायला पाहिजे समोरच्या माणसासोबत, निसर्गासोबत, अशी संकुचित मीला विलीन करणारी उन्नत भावना सुद्धा आहे. आणि या सगळ्या भावना माणसामध्ये आहेत, म्हणून माणूस माणूस आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपण काय करू, हा उन्नत भावनांकडे जाण्याचा प्रयत्न जरूर करू, पण आदिम भावना आहेत आणि राहणार आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता आपण या काळातलं उदाहरण घेऊ की आता ज्या वेळेला गेल्या महिन्यामध्ये इकडचे हजारो लाखो श्रमिक जे आहेत, ते श्रमिक जेव्हा रोज सकाळी तुमच्या आणि माझ्या गावातून जात होते, त्यावेळेला एका बाजूला आपलं मन हेलावत होतं की अरे हे कसे चाललेत, दुसऱ्या बाजूला आपलं मन तटस्थ सुद्धा होतं, जाऊ देत आता, जेवढं जाईल तेवढं बरं आहे, संसर्ग कमी होईल, असं पण लोक म्हणाले. म्हणजे तरतरेच्या भावना त्यामध्ये उठल्याच. काही जणांच्या मनामधली उन्नत अशी करुणा जागृत झाली, त्यांनी त्या माणसांना खायला प्यायला दिलं, त्यांच्यासाठी कोणी वाहनाची सोय केली. म्हणजे बघा ना, एकाच वेळेला संकुचित विचारही आले, एकाच वेळेला उन्नत मनाचे पण विचार आले. ह्या सगळ्या विचारांच्या वरती संस्कृती चाललेली असते. पण तू जो विषय काढलास त्याचा आत्ताच्या काळाशी असलेलं नातं असं आहे, ज्या वेळेला संपूर्ण समाज हा कसोटीच्या कालखंडांमधून चाललेला असतो, तेव्हा आदिम भावनांना वरचढ ठरवणाऱ्या घटना या जास्त प्रमाणात घडतात. मग त्या आपल्याकडच्या श्रमिकांच्या पासून ते जॉन फ्लॉइडच्या हत्येपर्यंत सगळ्या ठिकाणी त्या घडतात. आणि म्हणून त्या ज्या घटना अशा घडतात ज्या माणसाला आदिम भावनांच्याकडे आणि प्रेरणांच्याकडे घेऊन जातात, त्यावेळेला उन्नत भावनांचा आणि समतेचा पुनरुच्चार करणाऱ्या भावना मांडणं किंवा ती भूमिका मांडणं ही गोष्ट कसोटी काळामध्ये जास्त महत्वाची राहते. म्हणजेच आपल्याला कसं असतं, समृद्धीच्या काळातही उन्नत भावना हव्यात, कारण समृद्धीचं मालकी पण आपल्याकडे नको आणि ती समृद्धी वाटली गेली पाहिजे. आणि कसोटीच्या काळातही उन्नत भावना हव्यात, कारण तोपर्यंत दुसऱ्याचं दुःख आपल्याला समजून घेता येणार नाही. असं जरी असलं तरी आदिम भावनांकडे आपला कल राहणार. म्हणून तो जो त्रिकोण आहे तो कधी कधी इम्बॅलन्स होणार, कधी कधी बॅलन्स मध्ये होणार. आणि शेवटचा मुद्दा की अशा अनेक त्रिकोणांचा मिळून समाज होत असतो. म्हणून जर एकाचा त्रिकोण जेव्हा इम्बॅलन्स मध्ये जाईल, तेव्हा दुसऱ्याने त्याला बॅलन्स मध्ये आणलं तर इम्बॅलन्सची साथ पसरणार नाही. विषाणूची एक साथ आहेच, पण त्याच्याबरोबर आपल्याला भावनिक आणि वैचारिक असमतोलाची दुसरी साथ पसरायला नको आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे आजच्या काळासाठी.
अनिल. तर आपण साधारण मनाची सुरुवात थोडीशी सकाळपासून करूया. आपण सकाळी उठतो, आपल्या रेग्युलर गोष्टी चालू होतात आणि आपला स्वतःशी टॉक असतो, सेल्फ टॉक, की मी माझ्याशी काय बोलतो, मी माझ्या मनाशी काय बोलतो, मी माझ्या मनाशी काय रिलेट करतो. प्रसिद्ध टेनिसपटू मार्टिना नर्वतोला नेहमी म्हणायची, मार्टिना टेनिसपटू, विम्बल्डन विनर, की ज्या दिवशी माझा सकाळी माझ्या वैयक्तिक माझ्या मनाशी जर सेल्फ टॉक चांगला झाला असेल तर माझा परफॉर्मन्स जबरदस्त हो, तो जिंकतेच मी. तर आपल्या आयुष्यामध्ये मनाशी आपला सकाळचा जो टॉक असतो, दिवसाचा सुरुवात करताना किंवा दिवसभराचा जो सेल्फ टॉक असतो, त्याचा आपल्या मनावर किती परिणाम होत असतो सर? फारच चांगला प्रश्न आहे. आता हा जो सेल्फ टॉक किंवा विचार असं तू म्हणालास, त्याला सेल्फ टॉक हे जे संज्ञा दिली, नाव दिलं, ते आमचे डॉक्टर अल्बर्ट एलिस जे होते, ज्यांनी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी REBT त्यांनी काढली, तर त्यांनी विचाराला सेल्फ टॉक हे त्यांनी नाव दिलं. पण महत्वाची गोष्ट काय ते सांगतो. ती महत्वाची गोष्ट अशी आहे की हा सेल्फ टॉक आपल्याला जाणवो किंवा न जाणवो, हा सेल्फ टॉक सतत आपल्या मनामध्ये असतोच चालू. तू मार्टिना नवराटिलोवाचं उदाहरण घेतलंस, त्यामध्ये आपल्याला काय दिसतं की सकाळच्या वेळेला तिचा हा सेल्फ टॉक अवेअरनेस, त्या अवेअरनेस मध्ये आपल्यालाच आपले विचार कळतात, आपल्यालाच आपला सेल्फ टॉक ऐकू येतो. म्हणून माणसानं अवेअरनेस वरती काम करायला पाहिजे. त्यासाठी फक्त सकाळच नाही, म्हणजे कधीही करावं ते, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, पण अवेअरनेस महत्वाचा आहे. म्हणजे की मी फक्त विचार करत आहे याचा अर्थ काय की मी विचारांच्या भरामध्ये वाहत जाऊ शकतो. मला काय हवंय, तर मला त्या विचारांच्या कडे त्याचा अवेअरनेस, म्हणजे हे विचार आता माझ्या मनामध्ये चालू आहेत बरं का, हा मला जर आला तर त्याचा मला खूप चांगला फायदा होणार आहे. म्हणून तो विचारांचा अवेअरनेस ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. हा अवेअरनेस जेव्हा आपल्याला येतो ह्या सेल्फ टॉकचा, तो आणण्याचे काही मार्ग आहेत. ते मानसशास्त्रात सांगितलेले आहेत, ध्यानात सांगितले आहेत, वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने हे मार्ग सांगितलेले आहेत. पण महत्वाची त्यातली गोष्ट अशी आहे की आपला सेल्फ टॉक हा कधीच आदर्श असणार नाही. मगाशी आपण म्हणालो मन सुद्धा आदर्श नाहीये, तर हा सेल्फ टॉक सुद्धा आदर्श असेल असं नाहीये. म्हणजे आपल्याला पुढचा मुद्दा असा आहे की आपल्याला आपला संपूर्ण सेल्फ टॉक त्याचा स्वीकार करायला लागेल. म्हणजे माझ्या सेल्फ टॉक मध्ये जसे उत्तम दर्जाचे विचार येणार, त्याचप्रमाणे माझ्या सेल्फ टॉक मध्ये कधी कधी अत्यंत हीन दर्जाचे विचार सुद्धा येऊ शकतात. म्हणजे माझा सेल्फ टॉक हा मला टोटली त्याचा स्वीकार करायला पाहिजे. आय हॅव टू ऍक्सेप्ट माय सेल्फ टॉक इन टोटॅलिटी. तो ऍक्सेप्टन्स किंवा तो स्वीकार आपल्या विचारांचा हा फार महत्वाचा आहे. काय असतं, आपण आपल्या मनामध्ये जे चांगले विचार येतात, म्हणजे उत्तम दर्जाचे ध्येयवादाचे, त्यांना आपले म्हणतो. पण आपल्या मनामध्ये खूप वेळेला ईर्ष्येचे, द्वेषाचे, नैराश्याचे, चिंतेचे हे विचार सुद्धा आपल्याच मनात येत असतात. त्याच्यामुळं आपल्या या सर्व विचारांचा आपण जर स्वीकार केला तर तो सेल्फ टॉक अवेअरनेस आणि सेल्फ टॉक ऍक्सेप्टन्स हा महत्वाचा राहतो. आणि मग काय करता येईल, तसं झालं तर मग मला माझ्या विचारांचं पृथक्करण करता येतं. मग मला माझ्या विचारांच्या मधले मदत करणारे कुठले, अडचण निर्माण करणारे कुठले, हा जो विवेक आहे की याच्यामध्ये काय टिकणार आहे काय नाही, माझ्या आत्ताचे गोल्स कुठले आहेत, ह्याच्यावरती मग आपल्याला पुढं जाता येतं. पण सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तो सेल्फ टॉक अवेअरनेस आहे, जो तू आता दिलेल्या उदाहरणामध्ये आला. आणि शेवटी कसं आहे की तो सेल्फ टॉक अवेअरनेस आपल्या ध्येयासाठी वापरणं. म्हणजे त्या नवरातिलोवाने काय केलं, तिने स्वतःच्या मनाला सवय लावली. मला सकाळी माझा जो सेल्फ टॉक अवेअरनेस आहे तो मी अशा प्रकारे वापरेन की माझा परफॉर्मन्स त्यामुळे चांगला होईल. परफॉर्मन्स हा तिचा काय आहे, हा तिचा गोल आहे, तिचं उद्दिष्ट आहे. तर आपल्या ध्येयाशी अनुरूप असा सेल्फ टॉक हा तिला निवडता यायला लागला. त्याच्यासाठी तिनं खूप सराव केला असणार. कुठल्याही खेळाडूचा सराव हा फक्त मैदानावरच चालू नसतो, त्या खेळाडूचा सराव हा मनामध्ये सुद्धा चालू असतो. अगदी बरोबर. त्यामुळं तो मनामध्ये पण तिने तो सराव केला असणार. बरं, या जो सेल्फ टॉक तू आता म्हणालास तो फक्त शब्दात नसतो, हे लक्षात घेणं फार आवश्यक आहे.
तो जसा शब्दात असतो तसा आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये पण असतो. म्हणजे आपण नाही का म्हणतो की अरे ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं, म्हणजे तेव्हा तो सेल्फ टॉक व्हिज्युअल होता. त्याचा आवाज अजून माझ्या कानात घुमतोय, म्हणजे त्यावेळेला तो सेल्फ टॉक ऑडिओ होता. म्हणजे सेल्फ टॉक हा फक्त शाब्दिक विचारांचा नाहीये. सेल्फ टॉक हा सर्व संवेदनांचा सुद्धा आहे. आणि खेळाडूंसाठी तो सेल्फ टॉकही खूप महत्वाचा असतो. बरोबर. खेळाडू बऱ्याच वेळेला त्यांचा व्हिज्युअल जो भाग आहे सेल्फ टॉकचा, म्हणजे टेनिसपटू असेल तर सर्व्हिस टाकताना काय मनामध्ये येणार, सर्व्हिस रिसीव्ह करताना काय मनामध्ये येणार, त्यावेळेला माझा शरीराचा तोल कसा असणार, ह्या सगळ्याचा विचार प्रत्येक खेळाडू करत असतो. त्यामुळे खेळाडू जे चांगले खेळाडू आहेत, म्हणजे उत्तम दर्जाचे, जागतिक दर्जाचे, त्या सगळ्यांच्या मध्ये सेल्फ टॉक अवेअरनेस हा खूप चांगला असतो. त्याच्याशिवाय त्यांना या सगळ्या आव्हानांचा सामना करता येत नाही. पण ती गोष्ट तुमच्या माझ्यासाठी सुद्धा दैनंदिन आयुष्यात तितकीच महत्वाची आहे, ही गोष्ट खरी. अनिल, एकच त्याच्यामध्ये थोडस टायसनची मी मुलाखत वाचली होती, याच्यात सेल्फ टॉकवरच बोलतोय. टायसनची मुलाखत वाचली होती. टायसन तेव्हा बोलला होता की मला एखाद्याला मारायचं आहे, सतत मारायचं आहे, हा सेल्फ टॉक करायला लागतो. तो डिस्ट्रक्टिव्ह सेल्फ टॉक आहे. पण त्याच्या दृष्टीने तो पॉझिटिव्ह आहे की मला त्याला असा मारायचा आहे, तसा मारायचा आहे, फॉरवर्ड पंच द्यायचा आहे, बॅकवर्ड पंच द्यायचा आहे, पुलअप पंच द्यायचा आहे, वर्ण पंच द्यायचा आहे, मारायचा आहे कोणाला. तर त्याच्या बाबतीत तो सेल्फ टॉक थोडासा वेगळा होतो, पण डिस्ट्रक्टिव्ह कडे तो जातो थोडासा. जस्ट टू ऍड टू ऑल दिस थिंग्स. त्याची एक तुला गंमत सांगतो. नाही थांब, हा टायसनचा मुद्दा फार महत्वाचा आहे. मुळामध्ये या तऱ्हेचे जे सगळे वीरवृत्ती दाखवणारे खेळ निर्माण झाले, ते वीरवृत्ती निर्माण करणारे खेळ हे माणसाच्या अमानुष्यतेवरचा उतारा म्हणून निर्माण झाले, हे लक्षात घ्या. बरं बरं. हा, त्या खेळा अशा तऱ्हेचे सगळे खेळ जे बॉक्सिंग आहेत, जे शारीरिक खेळ आहेत, अगदी आपले बॉलने खेळले जाणारे सगळे खेळ सुद्धा, हे सगळे खेळ का निर्माण झाले, तर आक्रमकतेला एक चांगलं चॅनेल मिळालं पाहिजे, ज्याच्यामध्ये आक्रमकता व्यक्त व्हायला पाहिजे, पण ती अमानुष्य राहायला नको. म्हणून जरी मुष्टियुद्ध असलं आणि जरी पंच असलं, पंचेस मारत असला, तरी तिथे एक पंच सुद्धा असतो, त्याचे रूल्स सुद्धा असतात, त्याची एक मांडणी असते. बिलो द बेल्ट कसा नाही मारायचा, अमुक कसं करायचं, ढमुक कसं करायचं, सगळं असतं. हे काय आहे, ही अमानुष्य आक्रमकता माणसांच्या मध्ये जी आहे, आदिम भावना, तिला जर शिस्त लावायची असेल तर त्यासाठी अशा तऱ्हेचे चॅनलाइज्ड खेळ असले पाहिजे. म्हणून त्यामध्ये काय होतं की त्यामध्ये टायसन सारखा जो एखादा बॉक्सर आहे किंवा कॅशियस क्ले सारखा एखादा बॉक्सर आहे, तुझ्या असं लक्षात येईल की अनेक बॉक्सर्स हे खूप निम्न दर्जाच्या आर्थिक सामाजिक स्तरामधनं आलेले आहेत. खूप सारे जण हे ब्लॅक्स आहेत, वर्णभेदाच्या वातावरणातून आलेले आहेत. जिथं कुठं हे अग्रेशन दबलेलं आहे, त्या समाजांच्या मधून आलेले आहेत बघतो. हा, म्हणजे हा जो मुद्दा आहे हा फार महत्वाचा आहे. दबलेला समाज जिथं असतो तिथलं अग्रेशन हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वरती येऊ शकतं. त्याच्यातला चांगला भाग कुठला आहे, चांगला भाग हा आहे की त्यांना खेळामधून ते व्यक्त करणं. म्हणून मग ह्यांचं जे अग्रेशन असतं त्याच्यामध्ये ते त्या वेळेला काय विचार करत असतात, तर त्या वेळेला ते त्या माणसाला ठार मारण्याचा विचार करत नसतात. तर त्यावेळेला इफ माय पंच लँड्स ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट आय विल विन दीज मार्क्स, असा ते विचार करत असतात. सो दे आर नॉट थिंकिंग ऑफ हर्टिंग, हार्मिंग और किलिंग. They are thinking about gaining advantage in terms of quality of their performance. म्हणजेच काय झालं, अमानुष्यता कमी झाली. आणि म्हणूनच खिलाडू वृत्ती हे अमानुष्यतेवरचं औषध असतं, आणि हेच आपल्याला सगळे खेळ सांगतात. क्या बात आहे सर, फार सुरेख विश्लेषण. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नया दिवस जागृतीचा. सर, आपल्या मनाला रोज टॉनिक द्यायला लागतं, जसं आपण एक्सरसाइज करतो तसं द्यायला लागतं. थोडंसं आरबीटी कडे बघूया, म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेअरी
थेरपी जी एलिसने मांडलेली आहे त्याच्यावर सर आपण मास्टर आहात. थोडक्यात ABC सर मला वाटतं आपण त्याच्यावर थोडं सांगावं. ह्याच्यामध्ये काय आहे, तुकाराम आपल्याला मनाचा अंकुश जो सांगतायत ना, तर त्याच्यातला एक भाग आहे तो REBT मधला जो एलिसनी सांगितलेला आहे तो आहे. हा अंकुश कुठला? तर अंकुश कशासाठी वापरला जातो? तर अविवेक जर खूप जास्त होत असेल तर त्या अंकुशाने म्हणजे विवेकाने त्याला टोचून मार्गावरती आणला पाहिजे. म्हणजे अंकुश याचा एक अर्थ हा रॅशनॅलिटी आहे. रॅशनॅलिटी म्हणजे काय किंवा विवेक म्हणजे काय? तर त्यामध्ये माझा एक विकासाकडे नेणारा गोल, उद्दिष्ट, ध्येय असलं पाहिजे. माझं ध्येय हा माझ्या विकासाच्या सोबत इतरांचा विकास साधण्याला सुद्धा मदत करणारं माझं ध्येय पाहिजे. त्यानंतर माझं जे ध्येय असेल त्याच्याकडे जाताना मला वास्तवाचा विचार सोडता कामा नये. माझा जो विचार असेल तो वास्तवावरती, डेटावरती, फॅक्ट्सवरती आधारित पाहिजे. मला काय पुढे घडणार आहे याची रिअलिस्टिक प्रोजेक्शन्स करता आली पाहिजेत आणि त्या प्रोजेक्शन्सवर आधारित मला पर्याय काढता आले पाहिजेत. परिणामांचा विचार करून पर्याय काढता आले पाहिजेत. हे सगळं करत असताना माझ्या मनात जर असह्य भावना निर्माण झाल्या तर मला त्या सह्य करता आल्या पाहिजेत. ह्या सगळ्याच्या साठीचा तो अंकुश आहे. या सगळ्यासाठी मला वाटेवरती ठेवणारा असा तो अंकुश आहे. त्यामुळे ही जी मांडणी आहे ती आपल्याला तुकाराम जे सांगतात आपल्या सामान्य संसारी जीवनामध्ये हा अंकुश आपल्याला लागतो. म्हणजे आपल्याला कशासाठी अंकुश लागतो की म्हणजे मला जर धन निर्माण करायचं असेल, संपत्ती निर्माण करायची असेल तर ती उत्तम व्यवहाराने करा असं आपल्याला तुकारामच सांगतात की नाही. पण ते आपल्याला काय सांगतात की त्याचा जेव्हा तुम्हाला खर्च करायचा असेल, व्यय करायचा असेल त्या संपत्तीचा, तेव्हा मात्र त्याच्यावरचा मालकी हक्क सोडून द्या. आता हे जे तुकारामांनीच सांगितलेलं आहे आपल्याला, ते काय सांगितलंय तो विवेक आहे की तुम्ही कसं निर्माण करा आणि त्याचा व्यय कसा करा. तर या अर्थाने सुद्धा तो अंकुश आहे. पण त्याची एलिसच्या REBTच्या पुढं थोडी जाणारी जी मांडणी आहे ती, कारण एलिसच्या वेळेला जिथपर्यंत न्यूरोसायन्सेस मधलं संशोधन गेलं होतं तितकी त्याच्या मांडणीवरती सुद्धा मर्यादा आहे आणि ती महत्वाची आहे, ती पहिली स्टेप म्हणून. पण तुकाराम हे फक्त एलिसच्याच मांडणी पुरते नाही आहेत, ते त्याच्या पलीकडे सुद्धा आहे. पलीकडे कसे आहेत ते कळायचं असेल तर पुढचे शब्द लक्षात घ्यावे लागतील की नित नवा दिस जागृतीचा. इकडं तुम्ही जर हा भाग जर जोडलात तर अंकुश या गोष्टीची व्याख्या पूर्णपणे बदलते. अंकुश या गोष्टीची व्याख्या अशी होते की या जगामध्ये सर्व गोष्टी परिवर्तनीय आहेत हे लक्षात घ्या. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट ही गोष्ट लक्षात घ्या आणि हा अंकुश तुम्ही लावा की जे काही घडतंय ते सतत परिवर्तनीय आहे. मग तुम्ही त्याला मिथ्या म्हणा, मग तुम्ही त्याला माया म्हणा, काही म्हणा, पण जे घडतंय आजूबाजूला ते परिवर्तनीय आहे हे लक्षात ठेव, तोच अंकुश आहे. बरोबर. तू जर या सगळ्या परिवर्तनीय जगाला, परिवर्तनीय मनाला, सतत बदलणाऱ्या जगाला आणि मनाला जर स्थिर मानायला लागलास तर तू या जगामध्ये, मनामध्ये, नात्यांमध्ये खूप जास्त गुंतशील आणि त्यामधून गुंता निर्माण होईल. त्या गुंतण्यामधून त्यासाठी म्हणून आत्ताच अंकुश लाव की हे जे सगळं आहे ते पुढे 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 जाणार आहे. हा त्या अंकुशाचा पुढचा अर्थ आहे. बरोबर. त्यामुळे तो दोन्ही पद्धतीने बघता येतो. त्याच्याकडे एलिसच्या पद्धतीनेही बघता येतं जे पहिलं स्पष्टीकरण दिलं आणि तुकाराम पुढे कसे जातात हे पण आपल्याला त्याच्यामध्ये बघता येतं. आता सर REBT मध्ये आपण जेव्हा म्हणतो की एखादी रॅशनल इमोटिव्ह थेअरी आपण मांडताना साधारण ABC मांडतो, म्हणजे एखादी घटना घडते, मग ती घटना घडते आणि त्या घटना घडत असताना ते काय विचार असतात त्या माणसाचे, त्या एखादी घटना घडते त्यावेळी त्या माणसाचे त्या घटना घडतानाचे विचार काय असतात, when the things are happening, आणि नंतर त्याचा एक परिणाम काय असतो, म्हणजे मानसिक असू शकतो, शारीरिक असू शकतो, पण ती घटना घडताना त्या माणसाचा जो बी आपण म्हणतो ABC विचार करताना जी घटना घडताना विचार काय असतो, आपण फोकस त्या मधल्या बी वर करायला पाहिजे का, की माझे विचार काय असतात एखादी घटना घडताना.
अगदी बरोबर आहे. म्हणजे एलिसने आपल्याला तेच सांगितलं आणि हे एलिसच्या आधी खूप साऱ्या लोकांनी आपल्याला सांगितलं की अरे, घटना घडते म्हणून परिणाम होतात असं नाही. म्हणजे एपिक्टेटस नावाच्या ग्रीक तत्ववेत्याने आपल्याला अनेक शतका आधी हेच सांगितलं की आपण जे आपल्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात त्या आपल्याला सुखी किंवा दुःखी करत नाही, तर या घटनांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे हा आपल्या सुख किंवा दुःखाला कारणीभूत असतो. बुद्धानेही आपल्याला सांगितलं की दुःखाचं कारण शोधा. त्यामुळं ही सगळी माणसं काय सांगतात आपल्याला की घडणारी घटना आणि दिसणारे परिणाम यांच्यामध्ये तुमचा दृष्टिकोन आहे. मग हा दृष्टिकोन माणसाने स्वतःच्या विकासासाठी कसा वापरायचा हे माणसावरती अवलंबून आहे. म्हणून तो जो दृष्टिकोन आहे त्याच्याकडे आपण कसे पाहणार याच्यावरती बऱ्याच साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. अगदी आपण यशाकडे कसं पाहणार, अपयशाकडे कसं पाहणार, जी काही घटना घडते तिचा आपल्याला दुसऱ्या बाजूने दिसतं की त्याच्यामध्ये आपला दृष्टिकोन येतो. मी आत्ताच अलीकडे आईन्स्टाईन यांचं चरित्र वाचत होतो, अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं. तर मजेची गोष्ट आहे की अल्बर्ट आईन्स्टाईन हे बर्न या शहरामध्ये स्वित्झर्लंड मधल्या पेटंट ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून काम करत होते आणि 1905 साली त्यांचा जो खूप महत्वाचे शोध त्यांनी लावले विचार करून, त्यावेळेला ते कारकून म्हणून काम करत होते. म्हणजे ते कुठल्याही युनिव्हर्सिटीत नव्हते, त्यांना पीएचडी मिळालेली नव्हती आणि ते पदार्थ विज्ञानामध्ये गणितामध्ये काम करत होते. तर त्यावेळेला त्यांच्या आजूबाजूला ते पेटंट ऑफिस होतं, सरकारी ऑफिस होतं. म्हणजे त्या ज्ञानवृद्धीला काही बाबा पोषक वातावरण आहे, अनेक ज्ञानी लोकांशी तुम्हाला गप्पा मारण्याची काही संधी मिळते, असं काहीच त्या वातावरणात नव्हतं. पण त्या वातावरणाकडे बघायचा दृष्टिकोन मात्र अल्बर्ट आईन्स्टाईनचा असा होता की या वातावरणामुळे मला विचार करायला आणि ते आपलं दिलेलं काम उत्तम करायचे. मजेची गोष्ट आहे की नंतरच्या काळामध्ये त्यांची प्रसिद्धी व्हायला लागली, त्यांचे शोध निबंध यायला लागले. इकडे कोणाला माहित नव्हतं, त्यांचे ज्युनियर क्लर्कचं प्रमोशन मिळून ते सिनियर क्लर्क झाले. म्हणजे त्या लोकांना एवढंच माहिती होतं की आपलं काम बरोबर करतोय बरं का, बाकी हा जागतिक क्षेत्रामध्ये काय करतोय त्यांच्या किसगणतीत नव्हतं ते. पण या वातावरणाकडे एखादा काय म्हणाला असता, बघा ना माझी केवढी मोठी प्रतिभा आहे आणि मी या पेटंट ऑफिसमध्ये सडत पडलोय. नाही, दृष्टिकोन हा या दृष्टीनं महत्वाचा असतो की या वास्तवाच्या कडे आपण कसं बघणार. मी आता जसे आईन्स्टाईन बद्दल वाचत होतो तसे मी मेरी क्युरी बद्दल वाचत होतो. तिचं आता चरित्र मी वाचलं. तर मेरी क्युरी आणि पियर क्युरी तिचे पती, तर हे दोघे जण जेव्हा रेडियम वरती काम करत होते तेव्हा त्यांची जी प्रयोगशाळा होती तिला प्रयोगशाळा का म्हणावं असं वाटायचं लोकांना. म्हणजे त्यामध्ये असं लिहिलंय की तिला त्या लॅबोरेटरीला शेड म्हणायचे ते, आणि मराठी भाषांतर ग्रंथालीने जे प्रसिद्ध केलंय त्याच्यामध्ये त्यांनी त्याला टपरी म्हटलंय. तर टपरी, शेड म्हणजे हे जागतिक कीर्तीचे जे शास्त्रज्ञ होते त्यांना सुविधा मिळाल्या का, बाहेरच्या नाही, पण त्यांच्याकडे काय होता, त्यांच्याकडे तो दृष्टिकोन होता की अरे हे मला माहिती आहे की हे मी काहीतरी महत्वाचं संशोधन करतोय. त्या महत्वाच्या संशोधनाला आज मान्यता नाहीये, परिस्थिती माझ्या पक्षाने जाणारी नाहीये, पण मी त्याच्यावरती वाट काढत 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 पुढे जाईल. हे दृष्टिकोन माणसाला जो बळ देतो आणि त्यामुळे येणारे जे अंतिम परिणाम असतात ते अनेक वेळेला माणसाच्या पक्षाने जातात, अनेक वेळेला जातात, प्रत्येक वेळेला जातात असं नाही. पण तरी सुद्धा दृष्टिकोन जर जागता असेल तर माणूस स्वतःचा विकास जास्त चांगला करून घेऊ शकतो. आणि दुसरं सांगतो की आता मला आठवलं म्हणून की प्रत्येक वेळेला ह्याचं काही खूप छान होईल असं नाही. टायटॅनिक सिनेमाचं उदाहरण घ्या की त्याच्यातला जो हिरो आहे तो बघा शेवटपर्यंत येणारी अडचण आणि याचा त्याच्यावरचा विचार असंच काम करत असतो की नाही. आणि शेवटी सुद्धा तो त्या केटला काय सांगतो की या जहाजाचा तो भाग सगळ्यात शेवटी बुडेल म्हणून तू तिकडे जा. एवढा त्याचा विचार चालत असतो, सेल्फ टॉक अवेअरनेस त्याचा चालत असतो. तो तिकडे जाऊ शकत नाही, ती जाते, त्यामुळे ती वाचते. पण या सगळ्याच्या मध्ये तो या एबीसी ट्रॅक वरती राहतो. म्हणजे तो वाचू नाही शकत पण तो तिला वाचवण्यासाठी मात्र सतत प्रयत्न करतो. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये सतत एबीसी आणि एसी, एबीसी म्हणजे काय, ए म्हणजे ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट, बी म्हणजे बिलीफ आणि सी म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम, बी म्हणजे बिलीफ दृष्टिकोन आणि ए म्हणजे ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट.
तर तुमच्या आणि माझ्या आयुष्यात आपण सतत AC ABC अशा उड्या मारत असतो. हो, अगदी. आपण जर ABC वरती जास्त राहण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या आणि सगळ्यांच्या विकासासाठी पोषक ठरेल, अशी ती एलिस यांची भूमिका आहे. सुंदर, एक्सलंट सर. आता मनाचा एक विषय असाही आहे की आपलं मन जे असतं ना सर, हे नॉर्मली भूतकाळामध्ये जास्त अडकतं. भूतकाळ म्हणजे भूतकाळामध्ये काही चांगल्या घटना घडल्या असतील, मन तिथे जातं, पुन्हा परत येतं, नॉर्मल होतं. पण भूतकाळामध्ये काही वाईट घटना असतील किंवा वाईट प्रसंग घडले असतील, 30-35 वर्षापूर्वी कुठे भांडण झालेलं असेल, मनुष्य ते धरून बसतो, अरे बाबा बाहेर ये, तो बाहेर येत नाही. 30 वर्ष 35 वर्ष काहीतरी घटना घडलेल्या असतात, मनुष्य त्यात अडकून बसतो, भूतकाळात राहतो, की आजच्या वर्तमानामध्ये त्या भूतकाळाचा काहीही संबंध नसतो. आजचं वर्तमान हे शाश्वत आहे. आज आणि उद्या त्या भूतकाळाचा काही संबंध नाही. तरी मनुष्य भूतकाळामध्ये असं पकडून ठेवतो आणि एस्पेशली वाईट गोष्टींना तो सोडतच नाही. म्हणजे आपण त्याला सांगतो, अरे बाबा ये बाहेर ये, बाहेर ये, तो काही बाहेर येत नाही ते मन. असं का होतं? त्याचं एक कारण असतं की भूतकाळामधलं जे रंगून जाणं असतं की नाही, तर ते माणसाला कधी कधी वर्तमानाला फेस करण्यापेक्षा जास्त चांगलं. म्हणजे मी जर त्या भूतकाळामधल्याच स्वप्नरंजनामध्ये राहिलो तर ते जास्त चांगलं आहे वर्तमानाला फेस करण्यापेक्षा, असं माणसाला वाटत असतं कधी कधी. दुसरं एक असं होत असतं की माणसं ही, तू आता अपमानाचा उल्लेख केलास, तो बरोबर आहे की अपमान झाला आहे, अमुक अमुकने माझा इन्सल्ट केला. बरं, पण त्या इन्सल्टचे तू 15 वाढदिवस का साजरे करतोय? क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे अॅनिव्हर्सरी लोक कशा कशाची करतात, तशी अॅनिव्हर्सरी ऑफ इन्सल्ट करतात आणि केक काही कापत नाहीत, पण सुरी घेऊन बसलेले असतात. तर महत्वाचा मुद्दा काय की ही अॅनिव्हर्सरी आपण का करतो, तर त्याच्या मागे एक महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे माझ्यावरती जो अन्याय घडला आहे आणि जो अन्याय ज्याच्यामुळे घडला असं मला वाटत आहे, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्यामुळे शिक्षा म्हणजे इट्स अ डिमांड फॉर पनिशमेंट फार महत्वाचा भाग आहे की ज्याच्यासाठी माणसं म्हणजे एकदा रमतात ती वर्तमानापेक्षा त्यांना ते जास्त ठीक वाटतं म्हणून. काही माणसं रंगतात कारण त्यांना ना शिक्षा व्हायलाच पाहिजे हा जो हेका आहे, हा हेका सोडता येत नाही. आणि जोपर्यंत तो हे हेका सोडत नाही तोपर्यंत तू म्हणतोस तसं ते बाहेर नाही येणार. हे माणसं कबूल नाही करत, पण त्यांच्या मनामध्ये झालेल्या अन्यायाबद्दल, बरं अन्यायही झालेला असेल बरं का, 100% म्हणजे अन्याय झाला असेल, त्याच्यावरती खूपच त्याचा तोटा झाला असेल, हे आपण नाकारत नाही. आपण काय म्हणतोय, जी तुमची शिक्षेची डिमांड तुम्ही तुमच्या मनात निर्माण करताय ती आत्ता तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेते का ध्येयापासून लांब नेते? बरोबर. हे जर आपण विचारलं तर त्याच्यावरती आपण विवेकाकडे येऊ शकू. पण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ही शिक्षा व्हायलाच हवी, डिमांड फॉर पनिशमेंट, ही गोष्ट अत्यंत घट्ट असते. म्हणजे लोक काय करतात, अपमान झाला की पहिल्यांदा हातपाय चोळत बसतात, कारण त्यांना स्वतःला काही त्याचा बदला घेता येत नसतो. तिथे स्वतःला बदला घेता येत असतो, तिथे लोक अत्यंत अमानुष होऊन सुद्धा असा बदला घेतात. ज्याच्यावरनं ऑनर किलिंग होतात, ज्याच्यावरनं खूप सारी समाजामधली अमानुषता ही घडत असते. पण बऱ्याच वेळेला ते शक्य नसतं, म्हणून ते हात चोळत बसतात आणि मनामध्येच ती शिक्षा देत राहतात. मग ते काय म्हणतात की आपण नाही देऊ शकत बाबा शिक्षा, तर मग देव देईल. मग ते ती वाट बघत बसतात की देव आता शिक्षा देईल, पण देवाला बरीच कामं करायची असल्यामुळे तो बऱ्याच वेळेला शिक्षा द्यायला विसरतो किंवा तिकडे लक्ष देत नाही. मग ह्यांचं मन काय म्हणतं की ये जिंदगी में नहीं, अगले जन्म में उसको जरूर ये मिलना चाहिए. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी शिक्षा मिळालीच पाहिजे. पण शिक्षा मिळालीच पाहिजे हा जो घोषा आहे तो सोडायला मन तयार नसतं. त्यामुळे कधी कधी वास्तवात आपल्या भूतकाळात जगणं हे जास्त छान वाटत असल्यामुळे, कधी कधी ही शिक्षेची डिमांड असल्यामुळे माणसं तिथे अडकून राहतात. एक्झॅक्टली. आणि मग अडकून राहणं म्हणजे काय, तर ते भूतकाळामधल्या ज्या स्मृती आहेत त्या स्मृती येणं जाणं हे ठीकच आहे, पण त्या स्मृतीवरती माणसं जेव्हा जजमेंट करतात,
त्या म्हणजे मेमरीज ज्या असतात त्या मूलतः काही सुखद असतील, काही दुःखद असतील, ज्या स्मृती असतात त्या. पण त्या स्मृतींच्या वरचं आपलं जजमेंट कसं आहे आणि ते जजमेंट आपण बदलू शकतो का, याच्यावरती आपण भूतकाळातून बाहेर पडणार की नाही हे अवलंबून असतं. अनिल. तर यालाच उपप्रश्न मी आणखीन घेतो सर. जसं आपण भूतकाळात अडकतो तसं पुष्कळ वेळा आपण प्रेज्युडाइज ओपिनियन्स मध्ये अडकतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या माणसाने तुमचं असं ओपिनियन एखाद्या व्यक्तीबद्दल करून दिलं, किंवा मी अनिल हा असाच आहे, हा असाच आहे, तो तसाच आहे, आणि पूर्वग्रह दूषित माणसं विचार करतात की बाबा एखाद्या माणसाबद्दल प्रेज्युडाइज ओपिनियन दिलेलं असतं आणि त्याच्यात पण माणसं अडकून बसतात. आणि मग होतं काय, समजा आय जस्ट इमॅजिन उद्या मला नोबेल मिळालं तरी माझ्या विषयाचं प्रेज्युडाइज ओपिनियन ते बदलत नाही. म्हणजे असं वाटतं की तिथे सद्विवेक बुद्धी किंवा जीव विवेक म्हणतो तो तिथे कमी पडतो. आणि नुसतं तो कमी पडत नाही तर मला असं वाटतं मन संकुचित होतं आणि थोडंसं हार्श बोलणं लागतंय मला, पण त्या ठिकाणी माणसाची बुद्धीची वाढ खुंटते. थोडं हार्श आहे, माणसाची बुद्धीची वाढ खुंटते. की 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी कुणी तुम्हाला एखाद्या माणसाबद्दल सांगितलं असेल, तुम्ही तेच ओपिनियन कॅरी करून त्याशी तसंच बोलत असाल तर त्या व्यक्तीची किंवा त्या मनाची मानसिक वाढ खुंटली आहे असं आपण म्हणू शकतो. मी तुझ्याशी अगदी 100% सहमत आहे या बाबतीमध्ये की हो, त्या माणसाच्या मनाची वाढ या बाबतीमध्ये तर नक्कीच खुंटली आहे. कारण मनाच्या काही बाबतीमध्ये त्या माणसाचा मधल्या काळात विकास सुद्धा साधे, पण या पर्टिक्युलर बाबतीमध्ये मात्र त्याच्या मनाची वाढ खुंटली असं म्हणायला पाहिजे. का बरं? प्रेज्युडाइस ह्याचा अर्थ काय? प्रेज्युडाइस ह्याचा अर्थ पूर्वग्रह. तर पूर्वग्रह माणसाच्या मनामध्ये असणं ही अवस्था मानवी अवस्था आहे, म्हणून आपण ती मान्य करायला पण हरकत नाही. कारण आपण काही सगळे संत नाही आहोत. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पूर्वग्रह असणार आणि राहणार हे आपण डोक्यात घेतलं पाहिजे. फक्त ज्या वेळेला माझ्या समोर एखादं सामायिक उद्दिष्ट आहे त्यावेळेला त्या पूर्वग्रहाला मी प्रत्यक्षामध्ये किती प्रमाणात आणायचं एवढा जरी विवेक माणसाने केला तरी बऱ्याच गोष्टी सुटणार आहेत. पूर्वग्रह दूषित तुम्ही तुमचं मन करूच नका असं म्हणण्यापेक्षा ही मधली पायरी सोयीची पण आहे आणि ती वास्तववादी पण आहे. की म्हणजे काय ते सांगतो मी तुला. साधा सोपा पूर्वग्रह घेतो की आता आम्ही सगळी डॉक्टर मंडळी आहोत. आम्हाला आमच्या व्यवसायामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही सर्व रुग्णांना सारख्याच प्रेमाने सारख्याच आत्मीयतेने ट्रीटमेंट द्यायला हवी. ठीक आहे, हे आम्ही शिकलो वगैरे. पण आमच्या प्रॅक्टिसमध्ये निश्चितपणे आमचे काही आवडते रुग्ण असतात, काही नावडते रुग्ण असतात. म्हणजे काही रुग्ण जे फॉलोअपला आले तर आम्हाला फार बरं वाटतं की अरे हा आज आपली अपॉइंटमेंट आहे बरं का. आणि काही असतात ना तर बापरे आता येऊन ना कटकट करणार यार 15-20 मिनिटं. म्हणजे हे काय झाले, आमचे प्रेज्युडाइसेस झाले, पूर्वग्रह झाले. हा माझा पूर्वग्रह झाला माझ्या पेशंटच्या बाबतीतला. पण आता हा मी पूर्वग्रह ओळखला पाहिजे की हा माझा ना या पेशंटच्या बाबतीतला माझा पर्सनल पूर्वग्रह आहे. आणि जर माझं मेन ध्येय किंवा उद्दिष्ट त्या व्यक्तीला अत्यंत इफेक्टिव्ह आणि सचोटीची ट्रीटमेंट देणं असं आहे तर ती व्यक्ती आत आल्यावरती तो पूर्वग्रह माझा प्रत्यक्ष वर्तनामध्ये आणि वाणीमध्ये कसा न येईल याची मी काळजी घेतली पाहिजे. हा, याच्यामध्ये मी काही मतलबीपणा करत नाहीये, लक्षात घे. कारण माझं जे गोल आहे ना ते फार महत्वाचं आहे आणि त्याच्याशी मी प्रामाणिक आहे. आणि त्या प्रामाणिकपणाच्या साठी मी काय म्हणतोय की मी हा पूर्वग्रह पूर्णपणे काढून टाकणं हे माझं लांब पल्ल्याचं ध्येय आहे. पण माझं आत्ताच्या पल्ल्याचं ध्येय काय असलं पाहिजे की निदान या पूर्वग्रहाचा परिणाम आत्ताच्या माझ्या ध्येयाकडे जाणाऱ्या वागण्यावरती मी कमीत कमी कसा बरं करेन. इथून जरी आपण सुरुवात केली ना तरी चालण्यासारखं आहे. म्हणजेच पूर्वग्रह पूर्णपणे बाजूला ठेवणं इतके अनालिटिकल आपण होऊ का नाही कोणी बघितलंय. पण पहिली पायरी आपण जर घेतली तर त्या पहिल्या पायरीतून पुढच्या पायऱ्या येतात. मनाचं जे खीळ बसत नाही विकासाला, मनाच्या विकासाला ती खीळ बसवते. ती मानसिक वाढ तुम्ही प्रेज्युडिस असेल तर आपण पुढे जाते तिथेच अडकून बसतो प्रेज्युडिस ओपिनियन. आय अंडरस्टँड. तुला एक मजेशीर गोष्ट सांगतो. इंग्रजीमध्ये एक चांगली म्हण आहे की माइंड ऑफ अ प्रेज्युडाइज पर्सन इज लाईक प्युपिल ऑफ द आय.
अच्छा. द मोर यू थ्रो लाईट अपॉन इट द मोर विल इट कॉन्ट्रॅक्ट. ओके. म्हणजे डोळ्याच्या बाहुलीसारखं आहे पूर्वग्रह दूषित माणसाचं मन. त्याच्यावरती तुम्ही जितका प्रकाश टाकाल तर ती बाहुली जास्त आकुंचित होईल आणि ती बाहुली पसरणार नाहीच. त्यामुळे पूर्वग्रह आपल्याला आकुंचित करतात का हो, संकुचित करतात का हो, Yes. पूर्वग्रहांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे का हो, पण Yes. त्यासाठी पूर्वग्रह आहेत हे पहिल्यांदा मान्य करायला पाहिजे. Exact. Acceptance. What you said. हा, ते ओळखले पाहिजेत. ते माझ्या आत्ताच्या गोल्स मध्ये, उद्दिष्टांमध्ये कसे कमीत कमी इंटरफिअर करतील ते बघितलं पाहिजे. Right. आणि मग लॉंग टर्म वरती त्याच्या पलीकडे कसं जाता येईल ते आपल्याला पाहता येईल. Right. म्हणून ना नेहमी जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल कोणी आपलं असं पूर्वग्रह दूषित मत व्यक्त करतो, तू म्हणालास की हा म्हणजे असाच आहे बरं का, असं आपल्याला लोक सांगणार आणि पुढेही सांगत राहणार. मग आपण काय करायला पाहिजे, हे त्यांचं मत लक्षात ठेवावं, ते मत टाकून देऊ नये. त्या मताचा आपल्याला वैयक्तिक वागण्यामध्ये कुठे आणि किती प्रत्यय येतोय ते पाहावं. बर. हा, म्हणजे काय आहे की आपला स्वतःचा फीडबॅक निर्माण करावा. मग त्या माणसाचं मत आहे तेही विचारात घ्यावं आणि याचा एक पॅटर्न बनतोय का तो पाहावा. आणि त्यानंतर पूर्वग्रह न बनवता सुद्धा अमुक एका माणसाच्या प्रती असलेलं माझं भावनिक अंतर किती असणार हे तर मी आखू शकतोच का नाही. क्या बात आहे. सुरेख सुरेख सुरेख. म्हणजे मी त्या माणसाच्या बरोबर मला भावनेने किती लांब किंवा जवळ राहायचंय हा माझ्या हातात आहे. क्या बात आहे. मग ते मी तरी करू शकतो की नाही. सुरेख. चल, आता सध्याचं वातावरण, हा आता काही नेहमीच्या आपल्या प्रश्नांकडे येतो. हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक वेबिनारला विचारला असणार. आजचं वातावरण, करोनाचं वातावरण, डिप्रेशन आहे, आजूबाजूला प्रचंड वर्तमान अंधकारात आहे, भविष्य अंधकारात आहे, काय होणार माहिती नाही. आणि फर्स्ट टाइम तुमच्या एका पुस्तकामध्ये सर उल्लेख आहे, त्या पुस्तकाच्या अनुषंगाने म्हणतो की एखाद्या वेळेस समजा एखादा व्यवसाय अडचणीत असेल किंवा एखादं, तर आपण काय विचार करतो, धंद्याचा विचार करतो, आर्थिक धोरणाचा विचार करतो किंवा बौद्धिक स्तरावर त्याच्याशी लढतो. पण इथे तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. वेदर आय विल लिव्ह और आय विल डाय, माहिती नाही, कोणाला काही होऊ शकतं. तर अशा करोनाच्या काळामध्ये मनामध्ये तुमची कविता आहे सर, मी आता जस्ट रिसेंटली वाचली, तुम्हाला 2 कवितांनंतर मी वाचायला रिक्वेस्ट करणार आहे. तर त्याच्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये आशेचा किरण किंवा तो दिवा जागृत कसा ठेवायचा सर. मुळामध्ये काय आहे की आपल्याला या संकटाकडे जास्तीत जास्त रिअलिस्टिक पद्धतीने पाहायला लागेल. म्हणजे आता तू म्हणालास की करोना आहे, आता करोनाची वाढ किती होऊ शकते, आपल्यासारख्या देशामध्ये त्याची तीव्रता किती येऊ शकते, त्याच्यामधली ही मॉर्टॅलिटी किती येऊ शकते, हे सगळे आपल्या वैयक्तिक आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यक प्रश्न आहेत. त्याचा आपण सारासार विचार करून आपल्याला जितकी काळजी घेता येणं शक्य आहे तेवढी आपल्या आरोग्याची घ्यायलाच हवी, याच्याबद्दल काहीच दुमत नाही. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या आजाराची जगभरातली जी काही मॉर्टॅलिटी आहे, मृत्यूचा दर आहे, तो प्रचंड भीषण नाहीये, तो सिग्निफिकंट आहे, पण तो प्रचंड भीषण नाहीये, ही गोष्ट पण आपण लक्षात ठेवावी. म्हणजे आपण जर योग्य काळजी घेतली, योग्य उपचार घेतले तर ही इतक्या मोठ्या प्रमाणात जानलेवा बिमारी नाहीये. पण या सगळ्यामुळे जे आर्थिक, सामाजिक आणि इतर सर्व विषयांमधले ताणतणाव निर्माण झालेले आहेत, ती मात्र किंमत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पुढच्या भविष्यामध्ये द्यावी लागणार आहे असं आपल्याला आता दिसतंय. आणि तिथे आपल्याला लांब पल्ल्याची चिकाटी लागणार आहे. म्हणजे आपल्याला असं दिसतंय की ही मॅरेथॉनची रेस आहे, ही काही स्प्रिंट नाहीये, ही काही 400 मीटर 800 मीटरची रेस नाहीये असं आपल्याला दिसतच आहे आत्ताच्या वातावरणात. संजीवक मध्ये डॉक्टर संजीवक, कोविडचा टास्क फोर्स ते मध्ये असं बोलले, जस्ट त्यांच्याशी इंटरॅक्शन झाले तेव्हा ते असं बोलले की यू हॅव टू लिव्ह विथ द करोना, यू नीड टू लर्न टू लिव्ह विथ करोना. हा लवकर जाणारा पाहुणा नाहीये, हा बऱ्यापैकी इथे राहणारा पाहुणा आहे सर. म्हणून आपल्याला ना त्याच्याशी काय प्रकारे जुळवायचं हे आपल्याला जुळवणुकीच्या स्ट्रॅटेजीज आपल्याला तयार कराव्या लागतील. आणि किती प्रमाणात आपल्याला पेशन्स ठेवायला लागेल हे आपल्याला आज माहिती नाहीये, पण आपल्याला टप्प्याटप्प्यावरच ते कळणार आहे. म्हणजे माझ्या दृष्टीनं आपल्याला आशा दाखवणारी एकमेव गोष्ट ही आहे
की साथीच्या सर्व आजारांना सुरुवात असते, मध्य असतो, शिखर असतं आणि नंतर ते जातात किंवा ताब्यात येतात. जातात म्हणण्यापेक्षा ते ताब्यात येतात. तर हे जगात जर आतापर्यंतच्या साथीच्या सर्व आजारांच्या बाबतीत झालं असेल आणि हा ज्या अर्थी साथीचा आजार आहे त्या अर्थी या आजाराच्या बाबतीत सुद्धा तसं होणार आहे असं म्हणणं रिझनेबल आहे. मुद्दा काय आहे की त्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला व्यक्ती म्हणून, कुटुंब म्हणून आणि समाज म्हणून नेमकी किती किंमत द्यावी लागेल हे आपल्याला माहित नाही आज. ती किंमत पुढचे 6 महिने द्यावी लागणार आहे, 1 वर्ष द्यावी लागणार आहे, 1.5 वर्ष द्यावी लागणार आहे, आपल्याला माहित नाही. म्हणजे ती जी अनिश्चितता आहे ती अनिश्चितता स्वीकारूनच आपल्याला ही जुळवणूक करावी लागणार आहे. लिव्हिंग विथ कॅरोना मीन्स लिव्हिंग विथ अनिश्चितता. ओके. आणि आपल्याकडे आपलं आयुष्य हे आधी काही फार सुनिश्चित नव्हतं हे लक्षात घ्या. फक्त ती अनिश्चितता सवयीची अनिश्चितता होती म्हणून आपलं मन तिला सुनिश्चितता मानू लागलं होतं. ही अनिश्चितता आपल्या सवयीची नसल्यामुळे तिचा आपल्याला जास्त त्रास होतोय. म्हणून आपण जर हळूहळू तिच्याबरोबर जुळवणूक करणं ह्याचा अर्थच असा की आपल्या ध्येयांकडे जाणं सुरू ठेवायचं. त्याची गती कमी होईल, त्यासाठी किंमत जास्त द्यावी लागेल, कदाचित आपल्याला जास्त धीर धरावा लागेल. या सगळ्या गोष्टी करून सुद्धा ध्येय सोडायची गरज नाहीये. कधी कधी ध्येय, आता उद्योजक असेल तर कधी काही उद्योजकांना त्यांच्या उद्योगाची शाखा बदलावी लागेल, एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगाकडे जावं पण लागेल. एखाद्याचं जीवन हे अशा अर्थानं नक्की बदलू शकेल की पर्याय शोधण्यासाठी मी नवीन पर्याय काहीतरी काढला तर हे तर होऊ शकतं. पण ना मी आता पर्यायच शोधणार नाही अशा अवस्थेला जर माझं मन गेलं तर मग ती मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं खूप तापदायक आणि त्रासदायक गोष्ट असू शकते. असं पण घडू शकतं, घडू शकणार आहे, घडतं आहे भविष्य काळात. म्हणूनच त्यावेळेला मानसिक आजारांबद्दलचा, मानसिक त्रासाबद्दलचा आपला स्टिग्मा बाजूला ठेवून आपल्याला शास्त्रीय मदत योग्य वेळी घ्यावी लागणार आहे. ती घेणं ही गोष्ट अत्यंत गरजेची ठरणार आहे. त्यामुळं यामध्ये जी सगळी आव्हानं निर्माण होणार आहेत त्यातलं एक महत्वाचं आव्हान हे मानसिक स्वास्थ्याचं असणार आहे आणि त्याच्याकडे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने जावं लागणार आहे. म्हणजे एक आत्ताच घडलेली घटना शेअर करतो आपल्या सगळ्यांच्या सोबत. आपलं जे IPH आपली संस्था आहे, ठाण्याला आहे, पुण्याला आहे, तर पुण्याच्या आपल्या संस्थेतर्फे आम्ही एक सपोर्ट ग्रुप चालवतो. तो ग्रीफ अँड बिरिवमेंट म्हणजे वियोग जेव्हा निर्माण होतो माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्यावरचा आपण मंथली सपोर्ट ग्रुप तिकडे चालवतो. तर आत्ताच माझी माझ्या गटाबरोबरची मीटिंग झाली आपल्या कार्यक्रमाच्या आधी. तर मी त्यांना सांगत होतो की आत्ता आम्ही हा सपोर्ट ग्रुप आमचा आता ऑनलाईन पुढच्या महिन्यापासून सुरुवात करतो. तर आता ऑनलाईन सपोर्ट ग्रुप ऑन ग्रीफ अँड बिरिवमेंट या वियोगातून सावरताना याची आज किती गरज निर्माण झाली आहे. सगळे जे कोविड मृत्यू होत आहेत त्यामध्ये तर ते जे सगळे कुटुंबीय आहेत ते ग्रीफ मधून जात आहेत, त्या वियोगातून जात आहेत. त्यातल्या अनेकांना तिथे हजरच राहता येत नाहीये, बघू पण शकत नाहीयेत माणसं आपल्या जवळच्या माणसांना जाताना. म्हणजे मग ग्रीफ काउन्सिलिंग जे आहे हे आम्ही आता ऑनलाईन सुरू, आपला ग्रुप आम्ही ऑनलाईन करतोय. तर मग आम्ही म्हणालो की अरे ह्याची किती मोठी गरज आहे आज समाजाला. आणि पुढच्या या 4 महिन्यामध्ये, 5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये ही मॉर्टॅलिटी जशी वाढणार आहे, मृत्यूचं प्रमाण, तसं किती जणांना ही गरज लागणार आहे बघा. त्यासाठी आपला सपोर्ट ग्रुप लागणार आहे, त्यासाठी आपली टेलिफोनिक हेल्पलाईन लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता भविष्यात लागणार आहे. बरोबर. त्यामुळं ह्यासाठी आपल्याला ना आपापल्या क्षेत्राप्रमाणे आपल्याला व्यूहरचना कराव्या लागणार. आज आम्ही आमच्या पुण्यामध्ये आमचा डायबिटीसचा सपोर्ट ग्रुप आहे. तर आता बघा डायबिटीस ज्यांना झालाय त्या माणसांची कोविड होण्याची शक्यता, कोमॉर्बिडिटी ती आहे, 50च्या पुढे वय असणं ही आहे. ही सगळी माणसं धास्तावली आहेत. मग आता आम्ही म्हणालो आज की आपला डायबिटीसचा सपोर्ट ग्रुप आपण जुलै महिन्यापासून ऑनलाईन कसा घ्यायचा. आणि ऑनलाईन घेतलं तर खूप, आणि तो आपण सगळ्या ह्या आपल्या ऍक्टिव्हिटीज फ्री आहेत. त्यामुळे मग अंतरावरती मात करून आपण या सगळ्याच्या वरती काय काय सपोर्ट एकमेकांना देऊ शकू. मानसिक आरोग्यामध्ये आम्ही काम करत असल्यामुळे आम्ही आमच्या बाजूने पर्याय काढतोय की अरे डायबिटीस वरती सपोर्ट ग्रुप पाहिजे ऑनलाईन.
ग्रीफ आणि बिरिवमेंट वरती ऑनलाईन सपोर्ट ग्रुप पाहिजे. म्हणजे आपल्याला जोडतं ठेवण्याची प्रक्रिया अगदी ही बरोबर. या कसोटीच्या काळामध्ये आपल्याला विविध तऱ्हेने जितकी जागती ठेवता येईल तितकी आपण जागती ठेवली पाहिजे. आज सकाळची गोष्ट सांगतो तुम्हाला. आज सकाळी आमचा सहचरी नावाचा सपोर्ट ग्रुप आहे, जो मद्यपाशात अडकलेले जे आमचे रुग्ण आहेत त्यांच्या बायकांचा आहे, त्यांच्या सहचरीचा आहे, म्हणून तो सहचरी आहे. आज आम्ही ऑनलाईन सपोर्ट ग्रुप घेतला. जवळजवळ 60 बायका आल्या आमच्या सपोर्ट ग्रुपवरती. शिकल्या सगळ्या जणी की हे कसं कसं चालवायचं बुवा. बरं. मग आज आम्ही तर मध्ये सगळ्या लोकांनी, आज आमच्या या सगळ्या बायकांनी इतक्या सुंदर पद्धतीनं आज स्वतःला व्यक्त केलं. आणि आम्ही या सकाळी विषय घेतला होता आत्मनिर्भरता. अरे वा. तर या सहचरींच्या साठी आत्मनिर्भरता या शब्दाचा अर्थ काय? अच्छा. तर आता हे असं करणं खूप गरजेचं आहे ना. तेव्हा त्या त्या क्षेत्रातल्या माणसांना त्या त्या क्षेत्रातले पर्याय काढावे लागणार आहे. म्हणून या कसोटीच्या काळाचा सामना आपल्याला जोडणारे पर्याय काढायचे, तोडणाऱ्या भावना तर आपल्या आजूबाजूला कसोटीच्या काळामध्ये येणारच आहेत. लोक त्या तऱ्हेचं वागणं करणारच आहेत, हे आपण गृहीत धरायचं. आणि त्याला पर्याय म्हणून जोडणारे प्रयोग आपल्याला सगळ्यांना सतत करावे लागणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायची. अनिल सर, आपल्याकडे नॉर्मल लेवलला सगळेजण सक्सेस स्टोरी सांगतात. शिवखेरा असो किंवा मोटिवेशनल स्पिरिट असो, मोटिवेशनल लेक्चर्स असो, ह्या सक्सेस स्टोरीचा हा ग्राफ, हे सक्सेस स्टोरीचे ही पॅरामीटर्स, आणि आपण ते पॅरामीटर्स मनुष्य चढत जातो, यश मिळतं. यश टिकवतात असं नाही, यशावर जातात आणि मग फॉल कधी कधी चालू होतो. आपल्याकडे नॉर्मल एक अत्यंत वाईट घटना 4 तासापूर्वी घडली. सुशांत सिंग राजपूतची जी आत्महत्या आहे. साधारण फेल्युअर आपलं मन स्वीकारत नाही किंवा ते आपल्याला सायंटिफिक टेक्निक माहिती नसतं. मनुष्य डिप्रेशन मध्ये जातो आणि मग ती आत्महत्याकडे तो प्रवृत्त होतो. ही नॉर्मल फेजेस आहेत, पण त्याच्यामध्ये पुष्कळ माणसाचा जो वेरी होऊ शकतं. डिप्रेशन येतं कशामुळे? की फेल्युअर माणसाला अपयश पचवतं. यश एवढं बघितलं असतं की ते अपयश पचवण्याची थेरी आपल्याला माहिती नसते. तुम्हाला असं वाटतं की आपल्या बेसिक एज्युकेशनल सिस्टीम मध्ये फेल्युअर आलं तर काय करायचं? जसं आपण थेरी, मोटिवेशनल थेरी स्वीकारतो, तशी आपल्याला फेल्युअर आलं तर ती थेरपी शिकवायला पाहिजे का? आणि त्याचा आपल्या बालपणापासून किंवा शालेय जीवनापासून की बाबा फेल्युअर येऊ शकतं, अपयश येऊ शकतं, बी रेडी टू फेस फेल्युअर. आणि हे जर आपण शिक्षणच दिलं, मेंटर मनाला शिक्षण दिलं, मनाला टॉनिक दिलं, तर आजच्या या अशाच्या अपयश, त्या ज्या आपण बघतो, डिप्रेशन बघतो, अशा आत्महत्या या कमी होऊ शकतात. तर फेल्युअर मॅनेजमेंट सिस्टम शालेय जीवनापासून, एज्युकेशन रिफॉर्म पासून चालू करायला पाहिजे. तसंच जसं आपण कॉलेज जीवनामध्ये MBAच्या डिग्रीज घेतो, त्याच्या सक्सेस स्टोरी सांगितली जाते, तसं फेल्युअर वर काही मॅनेजमेंट आपण करायला पाहिजे का? हो, करायला पाहिजे ना. आणि मला तर असं वाटतं की या तऱ्हेचं भावनिक शिक्षण आहे हे अगदी प्राथमिक शाळेपासूनच खरं म्हणजे देत आहे. अगदी छान. आणि महत्वाची गोष्ट आहे की प्राथमिक शाळेतच ते दिलं पाहिजे. म्हणजे प्राथमिक शाळेत जर ते दिलं तरच ते पुढे टिकण्याची खूप जास्त शक्यता आहे. आणि हे आपल्याला सोपं करून मुलांपर्यंत पोहोचवता येतं का? तर पोहोचवता येतं. मुळामध्ये काय आहे, अपयश ही घटना आहे. म्हणजे पुन्हा ते नातेसंबंधातलं असू दे, करिअर मधलं असू दे, कोणतंही असू दे, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा माणसाच्या मनात आहे. तर तो दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो अनेक माणसांचा. ते दृष्टिकोन कोणते आहेत आणि त्याच्यातला लाभदायक म्हणजे आपल्याला आरोग्याकडे आणि जीवनाकडे नेणारा दृष्टिकोन कोणता, या बाबतीतलं प्रशिक्षण जर लहानपणापासून दिलं गेलं तर त्या मुलाची किंवा त्या विद्यार्थ्याच्या मनाची किंवा भावनांची रचना ही जास्त जीवनाभिमुख करणं हे निश्चितपणे शक्य आहे. बरोबर. आता त्याच्यामध्ये महत्वाचा भाग काय आहे की एखाद्या माणसाला जेव्हा अपयश येतं तेव्हा तू जो शब्द वापरलास फेल्युअर, बरोबर आहे की तो फेल्युअर म्हणजे काय? फेल्युअर याचा अर्थ आय एम अ फेल्युअर असा तो घेतो. म्हणजे मी अपयशी व्यक्ती आहे असं जेव्हा माणूस म्हणतो त्यावेळेला तो डिप्रेशन मध्ये जाण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे मला फेल्युअर आलं आहे असं जर तो म्हणाला
तर तो डिप्रेशनच्या खाईत नाही जाणार. म्हणून म्हणजे मी दुसरा शब्द वापरतो म्हणजे गोंधळ कमी होईल. आय हॅव रिसिव्ड अ सेटबॅक इन माय लाईफ, असं जर म्हणालो आपण की अमुक एका कारणाने मला एक सेटबॅक मिळालाय, तर तो सेटबॅक माझ्या आयुष्यातल्या कुठल्या तरी एका फील्ड ऑफ लाईफ मधला असेल, तो रिलेशनशिप मधला असेल, तो कर्तृत्वामधला असेल, तो कोणत्याही गोष्टीमधला असेल. इट इज अ सेटबॅक इन माय लाईफ असं मी म्हणणं ही एक गोष्ट आहे. पण दुसरी गोष्ट काय आहे की आय एम अ फेल्युअर असं म्हणणं. तर मी जर आय एम अ फेल्युअर असं म्हटलं तर प्रॉब्लेम सुरू झाला. पण देर इज अ सेटबॅक इन माय लाईफ असं जर मी म्हटलं तर मी काय केलं की घडणाऱ्या घटनेला मी माणूस म्हणूनच्या माझ्या मूल्यामध्ये लावलं नाही. महत्वाची गोष्ट काय आहे की अ सेटबॅक डझंट डिफाईन मी ॲज अ पर्सन. म्हणजे मी चांगला आणि वाईट माणूस यश आणि अपयश या दोन्हीमुळे होत नाही. म्हणजे यशाने मला शेफारून जायचं नसेल आणि अपयशाने मला उन्मळून जायचं नसेल तर दोन्हीवरती एकच उपाय आहे की मी म्हणजे यश नव्हे, मी म्हणजे अपयश नव्हे. माझ्या जीवनात आत्ताला हे अपयश आलं आहे, माझ्या जीवनात आत्तासाठी हे यश आहे असं जर मी म्हटलं तर तो माझ्या दृष्टीनं खूप योग्य अशी ती भूमिका ठरेल. आणि याचं शिक्षण तू म्हणालास त्याप्रमाणे जर त्याच वयात दिलं गेलं तर कदाचित आपण त्याला इंग्रजीत म्हणतो कोपिंग ॲबिलिटीज, मराठीत आपण त्याला म्हणूया जुळवणूक करण्याची क्षमता, ही त्या व्यक्तीची निश्चितपणे जास्त होऊ शकेल. आणि हा विचार शिक्षणात करणं फार गरजेची गोष्ट आहे. म्हणजे सर कसं आहे की आता तुमच्याशी बोलताना मला पटकन जाणवलं, समजा आपण असं म्हटलं अपयशाला की अपयश माझं नाही आहे, माझ्या प्रयत्नानं अपयश आलं असं म्हटलं तर? हो, अपयश हे माझं नाही आहे आणि हे माझ्या प्रयत्नांना आलेलं अपयश आहे असं मी म्हणणं ही गोष्ट फार महत्वाची आणि ती गोष्ट इम्पॉर्टंट पण आहे. कारण मग मी काय करेन, मग माझा फोकस जो राहील ना. नेटचा तुमचा प्रॉब्लेम दिसतो थोडा. हो, आला. सो आला ओके, आता बघ. हा, थांबा माझा जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आला पण तुम्ही आता काढतोय. लावलं बघ आता, बघ तुला बाहेर पडतोय. हा, थांबा मी आता बदलतोय, होईल 2 मिनिटात. हा, ठीक आहे. हा, त्यामुळे मला माझा अँगल बदलायला लागला पण डझंट मॅटर. सो तू जे म्हणत होतास की प्रयत्नांना माझ्या अपयश आलं असं जर मी म्हणालो तर अर्थातच माझा फोकल पॉईंट काय राहील, प्रयत्न. म्हणजे पुढच्या वेळेला मी कसे प्रयत्न केले पाहिजेत, आत्ताच्या वेळेला माझ्या प्रयत्नांच्या मधून काय चुकलं हे मी जर डोक्यात घेतलं तर मग आय एम ट्रीटिंग इट ॲज अ सेटबॅक, नॉट ॲज अ फेल्युअर. बरोबर. सर, एक वेगळा विषय आहे. सध्या आपल्याकडे आयडॉल्स याचे पुष्कळ वेळा मी बघतो की एखादी व्यक्ती मला आवडते, एखादा इझम मला आवडतो. तर तुम्ही दिसत नाही का? तू बोल, मी थोडं ऍडजस्ट करतोय तेवढ्या वेळात. सर, तर आपण साधारणपणे एखाद्या इझमच्या आहारी जात असतो किंवा हा माझा इझम आहे, ही माझी व्यक्ती आहे आणि पुष्कळ वेळा आपल्याला जी व्यक्ती आवडते ती व्यक्ती तुम्हाला पण आवडली पाहिजे. तर मी पूजा करतोय एखाद्या देवाची, मला पूजा आवडते गणपतीची, तर एखादा मनुष्य म्हणतो तू दत्ताचीच पूजा कर आणि तू दत्ताची पूजा नाही केली तू चुकतोच बरं का. म्हणजे ही जी गंमत आहे ना की माझी आयडिओलॉजी आहे आणि ती तुझा फॉलो केलीस तर तू योग्य आहेस. मी सांगतोय मी गणपतीची करतो, नाही गणपतीची नाही करायची, तू दत्ताची पूजा कर आणि तू दत्ताची पूजा नाही केली तू चूक आहेस तू. म्हणजे ही जी गंमत आहे ना की प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, विचारांचं स्वातंत्र्य आहे, व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. पण मी म्हणतो तेच तू करायचं, ज्याला आपण मेजॉरिटी म्हणतो, ते ज्याला आपण मॉबिक्रसी म्हणतो. थोडं समाजामध्ये असं दिसतंय की जे मी म्हणेन तेच तुला पाळलं पाहिजे,
तर मी म्हणेन तू फॉलो केलं पाहिजे. आणि जर तू नाही केलंस तर यू आर आउट फ्रॉम मेजॉरिटी. हो, म्हणजे यू आर आउट फ्रॉम माय मेजॉरिटी. या दॅट्स ट्रू. यू आर आउट फ्रॉम माय मेजॉरिटी. हे म्हणजे ही जी गंमत चालली आहे ना, की बाबा तुझा विचार, मी तुझ्या विचारांचा आदर करतोय, पण माझाही विचार आहे. नाही नाही, तुझा विचार चुकीचा आहे, मी म्हणेन तोच विचार योग्य, मी म्हणेन तीच तू पूजा कर, मी म्हणेन त्याच देवाला तू पूज, ते पूजलं पाहिजे. तर ही मॉबिक्रसी खूप वाढली असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आयडिओल आणि आयडिओलॉजीचा कुठेतरी टक्कर होते असं वाटतं का? काय आहे की अशा तऱ्हेचे प्रवाह समाजाला काही नवीन नाहीये. म्हणजे हे तू आता देवाचंच उदाहरण घेतलंस, मी तर या देवाच्या वरती आपल्याकडे शैव आणि वैष्णव या दोघांच्या मध्ये किती हाणामाऱ्या झाल्या असतील. अगदी अगदी. म्हणजे गंध कसं लावतात म्हणून तर आपल्या मराठीमधला उभ्या आडव्याचं वैर हा जो मराठी मधला वाक्प्रचार आहे, हा वाक्प्रचार कशावरनं झालाय तर तो शैव आणि वैष्णवांमधलं झालाय. एक जण उभं गंध लावतो, एक जण आडवं गंध लावतो. म्हणजे वाक्प्रचारांच्या मध्ये सुद्धा ते वैर आलेलं आहे की उभ्या आडवायचं वैर म्हणजे शैव आणि वैष्णवांचं. त्यामुळे वैर असणं किंवा हे अतिरेकी विचार असणं हे काही समाजाला नवीन नाहीये. समाजामध्ये आपण अगदी पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालो की एका बाजूला संकुचित भावना आणि दुसऱ्या बाजूने विस्तारणारी भावना यांचा संघर्ष हा समाजामध्ये सतत राहिलेला आहे. आणि संकुचित भावनेकडे लोक का जातात? कारण मी मगाशी म्हणालो ना, माझी मेजॉरिटी ही मला स्वतःला एक प्रकारची भावनिक सुरक्षितता देत असते की अरे मी एकटा नाहीये बरं का, माझ्या बाजूला एवढे सगळे लोक येणार आहेत बरं का. म्हणून ती विचारसरणी, ती व्यक्ती, तो देव, तो कोण नेता, जे कोणी असतील त्यांच्यामध्ये मग माझं मन काय म्हणतं की वेगळ्या तऱ्हेने विचार करता येतच नाही. हे मूलतत्ववादामध्ये सुद्धा हेच तर वापरलं जातं. सर्व प्रकारचे जो रॅडिकलायझेशन आहे, मूलतत्ववाद जो आहे, त्याच्यामध्ये हीच तर वापरली जाते ना गोष्ट. म्हणून माणसांनी काय करायला पाहिजे, सर्वसामान्य माणसांनी, की सर्वसामान्य माणसांनी, तुकारामांचाच एक फार सुंदर हे आहे अभंग आहे की हरी आणि हर यांच्यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे आणि ते दोघे एकत्र आले तर हरी आणि हर होतात, हे माणसाचं मन का बरं लक्षात घेत नाही. असं एक सुंदर अभंग तुकारामांनी लिहिलेला आहे. तेव्हा या बाबतीमध्ये आपल्याला काय दिसतं की माझं मत हे बरोबर आहे आणि ते मला पटलेलं आहे, एवढा विश्वास पुरेसा आहे. याचा अर्थ बाकीचे सगळे चूकच आहेत आणि त्यांचे विचार मला पटत नाहीत, पण ते माणसं चूक आहेत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्या तऱ्हेच्या मूलतत्ववादाला बळी पडतो. मग तो धार्मिक असू दे, सामाजिक असू दे, राजकीय असू दे, कोणताही असू. पण आपण अशा वेळेला आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये म्हणून एक विस्तारक अशा तऱ्हेची गोष्ट सुद्धा आहे, हे आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्या देशामध्ये साधारण 11व्या शतकापर्यंत, थोडं धर्माचं उदाहरण घेतो, आपला शंकराचार्यांनी पुनःप्रतिष्ठित केलेला धर्म, त्यानंतर बौद्ध धर्म आणि जैन धर्म, या सगळ्या लोकांच्या मध्ये 12व्या-13व्या शतकापर्यंत धर्मचर्चा व्हायच्या. आणि त्या धर्मचर्चांच्या मधला महत्वाचा भाग हा असायचा की कोणत्याही धर्माचे तुम्ही असलात तरी तुम्हाला इतर 2 धर्मांचा अभ्यास करायलाच लागायचा बाकायदा. आणि ते करणं हे पथ्याचं होतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आद्य शंकराचार्यांना त्यांच्या टीकाकारांनी प्रच्छन्न बौद्ध म्हटलेलंच आहे. म्हणजे आद्य शंकराचार्यांनाही सोडलेलं नाही आहे. त्यांना पण म्हटलंय की हे प्रच्छन्न बौद्ध आहेत. पण का बरं असू नये? म्हणजे शंकराचार्य हे विस्तारक दृष्टीचे होते आणि त्यांनी बौद्ध मताचा, जैन मताचा हा निश्चितपणे अभ्यास केलेला असणार, ही भूषणावह गोष्ट आहे. ही गोष्ट काही निंदनीय नाही आहे. पण तरीही त्यांच्यावरती प्रच्छन्न बौद्ध म्हणून प्रहार केले त्या काळामध्ये. म्हणजेच तुमच्या काय लक्षात येतं की ही सगळी मोठी माणसं जी या सगळ्याच्या पलीकडे होती ती सुद्धा सुटली नाहीत या सगळ्याच्या मधनं. तर आपण कशाला सुटू? पण महत्वाची गोष्ट ही आहे की जाणून घेतलं पाहिजे की संवाद तुटायला नको. अगदी बरोबर. संवाद तुटला की प्रॉब्लेम येतो. म्हणून आता जर ह्याच्या बाबतीत मी खूप मोठीच मांडणी केली आहे, ती जर ऐकायची असेल तुम्हाला तर आपलं आवाहन IPH हे आपलं YouTube चॅनल आहे.
त्या आवाहन IPH या युट्यूब चॅनलवरती माझी एक ऑडिओ लेखमाला आहे, करण्याचे दिवस कळण्याचे दिवस. अगदी तर यामध्ये मी पूर्वग्रह याच्यावरती एक पूर्ण एपिसोड माझा आहे, विचारांचे पूर्वग्रह म्हणून. तर तो निश्चितपणे ऐका. अगदी आणि साधना साप्ताहिकाची साईट काढा. त्या साधना साप्ताहिकाच्या मे महिन्यातल्या 2 अंकांच्या मध्ये मी 2 विस्तृत लेख लिहिलेत या विषयावरती, पूर्वग्रहांवरती. तर ते जरूर बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की संवाद तुटता कामा नये. म्हणजे आपण बघा की आपण ज्या वेळेला मतभेद असतात त्यावेळेला जेव्हा तुम्ही माणसांचं इव्हॅल्युएशन कराल तेव्हा तुमच्यातले संवादाचे पूल जे आहेत ते तुटून जातील. मला आता पटकन डोळ्यासमोर आलं म्हणून एक उदाहरण राजकारणातलं शेअर करतो. 1990 साली ते 90 ते 94 यामध्ये साऊथ आफ्रिकेची नवीन घटना लिहिली जात होती. म्हणजे डी क्लर्क यांनी मंडेला यांची सुटका केली 27 वर्षाच्या तुरुंगवासानंतर, आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या बरोबर डी क्लर्कच्या अधिकृत गौरववर्णीय पक्षाची त्यांची नवीन घटना बनवणारी जी चर्चा सुरू झाली ती 3.5-4 वर्ष चालली. या दरम्यानच्या काळामध्ये अनेक प्रसंग असे आले अटीतटीचे की तुमच्या बरोबर का आमचं बरोबर, पण ह्या दोन्ही नेत्यांनी त्यावेळेला अतिशय चांगली सहिष्णुता दाखवली की शेवटी देशासाठी महत्वाचं काय ते महत्वाचं. आणि म्हणून त्या 3.5-4 वर्षानंतर त्यांची नवीन घटना अस्तित्वात आली आणि नेल्सन मंडेला हे मग राष्ट्राध्यक्ष झाले. म्हणूनच जे नोबेल पीस प्राइज मिळालं ते त्या दोघांना मिळालं हे लक्षात घ्या. म्हणजे डी क्लर्कची भावना सुद्धा फार महत्वाची आहे. त्याच्या हातात सत्ता होती, ती सत्ता त्याने आडमुठेपणी न वापरायचं ठरवलं. त्याने आपल्या विचारांना एक विस्तारक असा बेस दिला, ही गोष्ट फार महत्वाची. त्यामुळे मंडेला आणि डी क्लर्क यांचं हे वागणं जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांचे मतभेद होतेच की, पण अशा वेळेला सर्वांच्या विकासाकडे नेणारा गोल काय आहे, आणि मग तिथे मग मी तिथं माझं एकमत होईल. हे जर दोघांनी लक्षात घेतलं तर ती गोष्ट फार महत्वाची राहील ना. मतभेद कुणाचे नसतात. दुसरा एक, आता जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अमर हिंद मंडळाच्या युट्यूब चॅनलवरती जा, आणि अमर हिंद मंडळासाठी मी आता जूनच्या पहिल्या आठवड्यातच एक व्याख्यान दिलंय, पगडी आणि टोपी. लोकमान्य आणि महात्मा या दोघांच्या परस्पर संबंधांवरचं, आणि मतभेद असताना सुद्धा समान ध्येयासाठी कसं आपल्याला एकत्र काम करता येतं याच्यावरती 1.5 तासाचं भाषण माझं आत्ताच आहे, ते युट्यूबवरती उपलब्ध आहे. तर तेही बघावं, म्हणजे आपल्याला कळेल की तू जे म्हणतोय दैवतीकरण नको. दैवतीकरण झालं एखाद्या गोष्टीचं की आपला दृष्टिकोन हा आंधळा होण्याची शक्यता खूप जास्त असते. ही गोष्ट महत्वाची. सर, तुम्हाला जे काय म्हणायचं तुम्ही सुंदर शब्दात मांडलं. सर, उत्तरार्धाकडे येतोय. मी क्रिकेटवर बोललो नाही तर तो अकॅडमी फाऊल ठरेल. सर, साधारणपणे एखादा फास्ट बॉलर बॉलिंग टाकत असतो आणि बॅट्समन खेळत असतो, 100च्या वेगाने बॉलर येतो, विदाउट हेल्मेट काही प्लेयर्स खेळतात आणि ते खेळतात. ती परिस्थिती काय असते? आय कॅन फेस इट, आय कॅन प्ले इट, आय कॅन निगोशिएट इट, अँड आय कॅन रन ओव्हर इट. म्हणजे संकट आलं तर मी त्याला सामोरं जातो, फेस करतो, त्याच्यावर मात करतो आणि विजयी होतो. तर हे क्रिकेटनी, म्हणजे आय कॅन डू इट, आय कॅन फेस इट, आय कॅन बिकम विक्टोरियस. काय वाटतं सर? आता म्हणजे तुझ्या डोळ्यासमोर कोण होतं मला माहित नाही, पण माझ्या डोळ्यासमोर गावस्करच होते. अरे आता तू हे बोलत असताना त्याचं कारण गावस्कर होते अशासाठी की तू म्हणालास हेल्मेट न घालता म्हणून गावस्कर होते. गावस्कर पुराण नाहीये, पण महत्वाची गोष्ट आहे ती की गावस्करांच्या कडून आपल्याला काय शिकलं पाहिजे. की गावस्करांनी त्यांच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये ज्या वेळेला ते स्वतः फार अनुभवी नव्हते, पहिला दौरा होता त्यांचा, आणि पहिल्या दौऱ्यावरती हे 4 आग ओकणारे, त्यावेळेला राक्षसासारखे दिसणारे, म्हणजे बोलिंगच्या वेळेला अशा या माणसांना ह्यांनी कसं तोंड दिलं असेल.
तर मला त्याच्यातून ना काही गोष्टी ज्या गावस्करांकडून शिकाव्याशा वाटतात, ज्या आजच्या परिस्थितीलाही फार पोषक आहेत असं वाटतं, म्हणून त्या मी शेअर करतो. की गावस्करांनी नेमकं काय काय केलं असेल. आता हे आपले कंजेक्चर्स आहेत बरं का, म्हणजे तू तर गावस्करांना ओळखतोस, मी काही त्यांना असं जवळून ओळखत नाही, पण मी त्यांच्याकडून काय शिकू शकतो ते मी मांडू शकतो. की गावस्करांनी हे जे 4 त्या वेळेला असतील, त्यांचे जे 4 बॉलर्स होते की नाही, सगळे अँडी रॉबर्ट्स होता नाही का, हे सगळे लोक होते, मार्शल, तर ओडिंग गार्ड, मार्शल होता. हा, तर गावस्करांनी या सगळ्या फास्ट बॉलर्सच्या पूर्व प्रसिद्धीचा विचार कमीत कमी केला असेल. करेक्ट. हा, की हा ना किती ग्रेट आहे, ह्याने आतापर्यंत काय काय परफॉर्मन्स केलाय. नाही, मला ना या बॉलरची ही ओव्हर खेळायची आहे, मला या बॉलरचा हा बॉल खेळायचा आहे, इतकं मला वाटतं त्यांनी आपल्या मनाला ट्रेन केलं असणार. हजारो लाखो वेळेला त्यांच्या नेट्समध्ये त्यांनी काम करत असताना. बरं, त्यावेळेला आत्ता ना तुमच्याकडे मशीन असतं, ते वेगवेगळ्या तऱ्हेचे बॉल्स तुमच्यावरती फेकतं, तेव्हा यू कॅन सिम्युलेट द बॉलिंग. गावस्करांच्या काळामध्ये अशी मशीन्स नव्हती, हे लक्षात घ्या. हा, आणि गावस्करांच्या काळामध्ये इतक्या वेगाने बॉलिंग करणारे आपल्या देशामध्ये सुद्धा बॉलर्स नव्हते. म्हणजे गावस्करांच्या सरावावरती किती मर्यादा होत्या बघा. आणि हा, सिम्युलेटर नव्हते, असं हे करणारे बॉलर्स नव्हते. म्हणजे गावस्करांनी त्यांच्या मनावरती खूप प्रभावीपणे काम केलं असणार. बरं, त्या काळामध्ये आता जशा पटापट सगळी नवीन मंडळी आहेत ना, ती बॉलर्सच्या चित्रफिती पाहतात. गावस्करांच्या वेळेला ती गोष्ट सुद्धा अस्तित्वात नव्हती, की इतक्या चित्रफिती पण कोणी पाहत नव्हते. म्हणजे गावस्करांना प्रत्येक बॉल आता जो मी खेळलो तो त्यांच्या डेटा बँक मध्ये टाकायला लागला असणार. आणि आणि त्याची डेटा बँक त्यांनी खेळता खेळता तयार केली असणार. बघा किती विलक्षण आहे ते. आपण जर गावस्करांच्याकडे या दृष्टिकोनातून पाहिलं की ते या 4 जणांना जेव्हा तोंड देत होते, त्या वेळेला त्यांनी डेटा बँक तयार करत होते. ते प्रत्येक बॉलला बघत असताना ते काय बघत होते बघा. आता गावस्कर हे चणीने छोटे, त्याच्यामुळे ते असं बघत होते की मला बॉल सोडून देता येणं सोपं आहे. डकिंग इज नॉट गोइंग टू बी अ प्रॉब्लेम फॉर मी. मी डकिंग कधी वापरायचं ते ठरवेन. मग डकिंग करत असताना मी चेंडूच्या लाईन पासून थोडा असा बाजूला कसा होईल, तिकडे मला रिफ्लेक्स महत्वाचा आहे. मी जेव्हा त्या फास्ट बॉलरच्या हातातून बॉल सुटतो तो मला क्षण दिसला पाहिजे. तो जर मी क्षण बघितला तर मी पटकन थोडा कलता झालो तरी सुद्धा बॉल विकेट कीपरकडे गेला. म्हणजे आय हॅव टू वर्क ऑन माय आईज, आय हॅव टू वर्क ऑन माय रिफ्लेक्सेस. पण ही एनॉलॉजी आपल्याला संकटाचा सामना करताना करता येईल का? तेच तर मी करतोय. म्हणजे येणारा तो बॉल म्हणजे समस्या आहे, तिचं माझ्यावरती आदळणारं रूप मला नीटपणे पाहायला पाहिजे. त्याच्याप्रमाणे मला माझी दृष्टी म्हणजे मनाची दृष्टी इथं ही बरोबर अलाइन करायला पाहिजे. मग त्याप्रमाणे माझं शरीर सुद्धा अलाइन व्हायला पाहिजे. एक लक्षात घ्या ना की त्यांनी सगळे बॉल काही गावस्करांनी मारले नाहीत. कुठला बॉल तटवायचा, कुठला डिफेन्सिव्ह घ्यायचा, कुठला सोडून द्यायचा आणि कुठला मारायचा, ह्याचं जजमेंट महत्वाचं होतं. ते संकट काळासाठी महत्वाचं आहे की नाही, की बॉल बघून मारला पाहिजे. बॉल सोडणंही महत्वाचं आहे खेळण्या इतकं. तिथे मी धीरानं टिकून राहिलं पाहिजे. हे करत असताना हवामान कसं बदलतंय, पिच कसं बदलतंय, क्षेत्ररचना कशी आहे, ह्या सगळ्याचा मला अभ्यास करायला पाहिजे. हा सततचा परिस्थितीचा अभ्यास आहे. मी जेव्हा नॉन स्ट्रायकर म्हणून राहणार तिकडे उभा, त्यावेळेला सुद्धा माझा सेल्फ टॉक अवेअरनेस चांगला पाहिजे, की जेव्हा नॉन स्ट्रायकर वरती मी आहे तर तिथे मी काय खेळणार. म्हणजे तुला आठवत असेल पहिला गावस्करांचा दौरा होता त्यावेळेला सरदेसाई चांगले खेळले, सोलकर चांगला खेळला आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर भागीदाऱ्या रचल्या गावस्करांनी, बरोबर. त्यामुळे भागीदारी रचण्यासाठी समोरच्या बरोबरचा संवादही महत्वाचा आहे. म्हणजे त्यावेळेला बघा ना, हे सगळं आपण गावस्करांच्या 71 सालचा वेस्ट इंडिजचा दौरा हा आजच्या कोरोना काळातल्या संकट काळाला जसाच्या तसा लावू शकतो. क्या बात आहे सर. आणि त्यांच्याकडून आपण शिकू शकतो.
म्हणजे ना लक्षात घ्या, त्यांना धोक्याची जाणीव असणार की अरे माझ्याकडे काही शिरस्त्राण नाहीये. ती जी ते छोटीशी स्कल कॅप वापरायचे ती साधी टोपीच म्हटली पाहिजे आजच्या तुलनेमध्ये. हा हा म्हणजे ती आजच्या तुलनेत काय टोपी म्हणजे साधी टोपी म्हटली पाहिजे आपण. प्लास्टिकचं कव्हर होतं, त्याला काय हे होतं, हा काय त्यांना प्रोटेक्शन मिळत होतं. पण त्याचा अर्थ त्यांचं चापल्य दृष्टीतलं, शरीरातलं, अलाइनिंग युअर सेल्फ विथ द क्रायसिस इज द फर्स्ट स्टेप. लागू होतं, अगदी लागू होतं की अलाइन युअर सेल्फ विथ द क्रायसिस. तो बॉल येतोय अंगावरती, मग ठरवा सोडायचाय, तटवायचाय का मारायचाय. मारायचाय तो सिंगल साठी मारायचाय का फोर साठी मारायचाय, बॅकफूट वरती जायचंय का फ्रंट फूट वरती खेळायचंय. बघ ना तू, म्हणजे गावस्करांची इनिंग आणि करोना काळातलं आपलं वागणं हा वस्तुपाठ आपल्याला गावस्कर देत आहे, हे आपल्या लक्षात नाही. सर तुम्ही खूप चांगल्या रीतीने सांगितलं. आता असं एक मला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण करोनाच्या अलीकडे खूप चांगलं परफॉर्म केलं, चांगला व्यवसाय केलेला असतो, चांगलं नोकरी केलेली असते. अपयश यश ही सायकल आहे, कधी वरती जातं, कधी खाली येतं. अपयश यश हे येतच जाणार. लाईफ म्हटलं दिस इज बाउंड टू हॅपन. तर एक अशी स्टेज करोनाने आपल्यावर आणली आहे ज्याला आपण म्हणतो सर्व्हायव्हल मोड. आपण सर्व्हायव्हरच आहे आत्ताच. आपल्याला हा जो करोना समोर आहे, आपल्याला इथे सर्व्हाइव्ह व्हायचंय. आणि नंतर एक अशी स्टेज पुन्हा येणार आहे की आपल्याला सर्व्हायव्हल मोडवरनं आपल्याला अचिव्हर मोडला जायचंय. बरोबर. म्हणजे मी पूर्वी परफॉर्म केलेला आहे, मी चांगला व्यवसाय केलेला आहे, मी पूर्वी छान मोठा व्यवसाय केलेला आहे, चांगली नोकरी केलेली आहे, करिअर चांगलं केलेलं आहे. आता मला सर्व्हायव्हल मोडवर यायचंय आणि पुन्हा मला त्या सर्व्हायव्हल मोडवरनं करोना गेल्यानंतर अचिव्हरला जायचंय. तो प्रवास कसा असेल? तो प्रवास तू क्रिकेटवाला आहेस त्यामुळे तेच उदाहरण घेतो. म्हणजे जी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविडनी ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट फॉलो ऑन मिळाल्यानंतर केलेली खेळी कसा असेल. आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी ते पुन्हा पुन्हा बघावी. त्या दोघांनी त्या डावाची मांडणी कशी केली, कारण पहिल्यांदा त्यांच्या पुढे सर्व्हायव्हल होतं. सगळा जो फॉलोअनचा लीड होता तो त्यांना कव्हर करायचा होता. अगदी ते मायनस मध्ये होते, मग त्यांना झिरो वरती आणायचं होतं आणि पुढे लीड द्यायचा होता. म्हणजे बरोबर आहे की नाही, मायनस मग झिरो आणि मग प्लस. अगदी अगदी आपल्याला सगळ्यांना आता जर एपिक इनिंग लक्षात ठेवायची असेल तर ती आपण व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविडची ठेवावी. आणि मग पुन्हा अचिव्हर मोडकडे येऊ शकतो, आरामात येऊ शकतो आपण. पण त्यासाठी आपल्याला ना आपले स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत आणि आपल्याकडे काय नाही आहे, या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. म्हणजे आता माझ्या मुलाने आता काही दिवसापूर्वी मला एक बास्केटबॉल प्लेअर गियानिस म्हणून एक ग्रीक्स मधला, की तो या नॅशनल बास्केटबॉल लीग मध्ये आता खेळतो. तर तो नंतर अमेरिकेमध्ये आला. कृष्णवर्णीय आहे तो. तर तो खूप उंच आहे. हा तुमच्या आवाजाचा प्रॉब्लेम आहे. तर हा येते का ऐकू? हो येते सर, येतंय सर, बोला तुम्ही. हा बोलू, आता बोलतो. तर हा जो ग्रीस मधला खेळाडू आहे, हा गियानिस जो आहे, हा आला तर हा खूप उंच आहे. तर हा उंच असल्यामुळे त्याला त्याचा ऍडव्हान्टेज आहे. बरोबर. पण हा ग्रीस मधल्या अत्यंत गरीब कुटुंबातून आला. त्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न, म्हणजे एखाद्याला सोशिओ इकॉनॉमिक अडचण आहे तगून राहायला, पण ते स्वप्न असेल तर त्याच्याकडे प्रचंड उंची होती आणि त्या उंचीचा त्याने वापर केला, तो स्टॅमिना हे केला आणि तो बास्केटबॉल मध्ये वरती आला. स्टीफन कॅरी नावाचा दुसरा एक प्लेयर आहे, तर तो उंचीनं लहान आहे ह्यांच्या सगळ्यांच्या पेक्षा. पण त्याने काय केलं, त्यानं मिडफील्ड मधनं नेमबाजी मला कशी करता येईल ते त्याने बघितलं. अगदी म्हणजे एक उंचीनं छोटा आहे, एक उंचीनं मोठा आहे. दोघेही आज मास्टर प्लेयर्स आहेत. एकानं उंचीचा उपयोग केला, दुसऱ्यानं नेमबाजीचा उपयोग केला. आपल्याकडे जे
आहे त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग कसा करणार आणि आपल्याकडे जे नाही त्याची जाणीव ठेवायची आणि आहे त्याला वापरायचं, हे आपल्याला सगळ्या खेळांकडून शिकण्यासारखं आहे. मग तो बास्केटबॉल असू दे, क्रिकेट असू दे, फुटबॉल असू दे, सगळ्यांच्या मधून शिकण्यासारखं. राईट सर. आता थोडा उत्तराकडे येतो. शेवटचे काय प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सर एक प्रश्न पुष्कळ वेळ आपल्या मनामध्ये येतो. आपल्या मनामध्ये अनावधानाने काही चुका झालेल्या असतात, मुद्दामून नाही. ऐकू येतं सर? ऐकू येतंय का तुम्हाला? ऐकू येतंय? अनावधानाने चुका झालेल्या असतात. तर त्या चुका असतात त्या माणसाच्या मनामध्ये एक प्रकारची गिल्ट असते, गिल्ट. तर ती गिल्ट, मनातली गिल्ट कमी कशी करायची? कारण त्याच्याशिवाय परफॉर्मन्स होत नाही, मनुष्य ओपन अप होत नाही. तर गिल्ट कशी घालवायची मनाची, थोडक्यात सांगा. हो, मुळामध्ये कसं आहे की चूक केल्यावरती आपण स्वतःला दोषी व्यक्ती मानणं म्हणजे गिल्ट आहे. तर चुकीची जबाबदारी घेणं म्हणजे पश्चाताप, आणि मी स्वतःला दोषी मानणं म्हणजे खंत. तर आपल्याला खंत या भावनेकडून पश्चाताप या भावनेकडे यायचं असेल तर पहिल्यांदा मी दोषी आहे असं न मानता माझ्या हातून एक महत्वाची चूक झाली आहे या विचाराला जास्त थारा द्यावा लागेल. आणि मी चूक केली, कारण चुकीची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी ही मला घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला चूक टाळायची नाहीये, त्याची जबाबदारी टाळायची नाहीये, पण त्याच वेळेला मला स्वतःवरती मीच दोषी आहे असा शिक्का पण लावून घ्यायचा नाहीये. बरोबर. हे जर मी डोक्यात घेतलं तर मग मला पश्चाताप करण्यासाठी, त्याला इंग्रजीतला शब्द आहे रिग्रेट, मग त्या रिग्रेट साठी मला एक प्लॅन तयार करावा लागेल की अरे मला या चुकीची भरपाई करण्यासाठी काय करायला पाहिजे. कारण चुकीचा दुसऱ्यांवरती परिणाम झाला असणार, त्यामुळे म्हणजे कधी कधी झाला असणार, तर त्यामुळे आपल्याला भरपाई करण्यासाठी काय करायला पाहिजे, ज्यांना माझ्या चुकीचा त्रास झालाय त्यांची क्षमा मागण्यासाठी काय करायला पाहिजे, चूक सुधारण्यासाठी मला कोणत्या तऱ्हेची नवीन गोष्ट शिकली पाहिजे, म्हणजे माझं लर्निंग काय पाहिजे, आणि ही चूक करून मला ही चूक बाजूला ठेवून पुढे जाण्यासाठी माझा ऍक्शन प्लॅन काय पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टींच्या वरती त्या माणसाला काम करायला लागेल. मला वाटतं म्हणजे याच्यावरती जास्त बोलता येईल, पण आता वेळ लक्षात घेऊन आपण इतक्या पुरतच थांबूया. तर करोनाच्या काळामध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये सर 2-3 प्रश्न तुम्हाला विचारतोय तुमच्यासाठी. करोनाच्या काळामध्ये एक मनोवैज्ञानिक तज्ञ आणि माणूस म्हणून तुम्ही काय शिकला? नंबर 2, तुम्ही या काळामध्ये काय पिक्चर बघितले आणि काय पुस्तकांचं वाचन केलं? बर, पहिलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. कारण चित्रपट मी बरेच बघितले. पॅरासाइट बघितला, जो ऑस्कर विजेता चित्रपट आहे. गँग्स ऑफ वासेपूर पुन्हा एकदा बघितला. त्याच्यानंतर असे एक 8-10 तरी चांगले चित्रपट बघितले. डेथ ऑफ स्टॅलिन नावाचा एक इंटरेस्टिंग चित्रपट बघितला. तर 8-10 तरी चित्रपट पाहिले. आणि मगाशी 2 चरित्र तर सांगितलीच, पण मी लिहित होतो त्यामुळे लिहिण्यासाठीचा अभ्यास माझा चालू होता, म्हणून एक सेतुमाधवराव पगडींचं शिवचरित्रही पुन्हा वाचलं, आज्ञापत्रे पुन्हा एकदा वाचली, हंबीरराव मोहिते हे त्यांचे एक सरनोबत होते त्यांचं एक चरित्र वाचलं, औरंगजेबाचं चरित्र वाचलं, अकबर ते औरंगजेब मधला एक इतिहास वाचला. तर इतिहासाचं बऱ्यापैकी वाचन झालं. काही चरित्र वाचली. फुल्यांचं चरित्र परत एकदा वाचलं, ज्योतिराव फुल्यांचं. अशी काही एक 10-12 पुस्तकं ही, आणि बाकीचा अभ्यास जो होता म्हणजे इम्युनिटीवरचा थोडा अभ्यास केला, या मायग्रंट सायकोलॉजीचा थोडा अभ्यास केला. आता जो माझा अभ्यास चालू आहे तो ऑनलाईन शिक्षणाच्या वरचा अभ्यास चालू आहे, आणि त्यासाठी आपल्याला समाज म्हणून काय तत्व पुढे नेता येतील ते बघूया. तर असे बरेचसे अभ्यास करत होतो आणि चित्रपटही पाहत होतो. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. पहिला प्रश्न आहे माणूस म्हणून, तुझा पहिला जो प्रश्न होता की माणूस म्हणून आणि मनोविकार तज्ञ म्हणून. मनोविकार तज्ञ म्हणून असं माझ्या लक्षात आलं की हा मानसिक आरोग्याचा, दिस इज अन अवर फॉर मेंटल हेल्थ. माणसांना 3 प्रकारे मदत लागणार आहे. पहिली मदत जी लागणार आहे ती ही लागणार आहे की जेव्हा अत्यंत तीव्र नकारात्मक भावना या माणसांना, आज जसा हा प्रसंग घडला त्या सुशांतचा, तर त्यासाठी त्यांना उपचाराची गरज लागणार आहे एका बाजूने.
म्हणजे असा एक गट असेल ज्यांना उपचार लागतील, असा एक गट असेल की ज्यांना हाऊ टू कोप अप याचं मार्गदर्शन लागेल, जे आपण आता थोडं 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 बोलतोय की अरे या प्रकारच्या अडचणींना आपण कसं तोंड देणार आहोत पुढे, तर ह्याच्या बाबतीमध्ये सततचं मार्गदर्शन लागेल. काही काही प्रकारचं मार्गदर्शन जे लागेल ते मगाशी आपण म्हणालो की या उन्नत भावना वाढवायच्या असतील, माणसांना जोडणाऱ्या भावना वाढवायच्या असतील, तर त्याचं वेगळं प्रशिक्षण द्यायला लागेल. म्हणजेच आपल्याला एक इंटरव्हेन्शन जे लागेल ते डिसऑर्डर्स म्हणजे विकृतीच्या पातळीवरती लागेल, आजारांच्या पातळीवरती, विकारांच्या पातळीवरती. एक जे लागेल ते डिस्ट्रेस म्हणजे तणावाच्या पातळीवरती लागेल. विसंवाद खूप होत आहेत नात्यांमध्ये, तिथे मार्गदर्शन लागेल. आणि तिसऱ्या पातळीवरती विकास म्हणजे डेव्हलपमेंट, ह्याच्यासाठी सुद्धा मानसिक आरोग्याच्या साठी लागेल मार्गदर्शन लागेल. तेव्हा या सगळ्या पातळ्यांवरती मानसिक आरोग्यामध्ये काम करणाऱ्या मंडळींना आम्हाला सगळ्यांना काम करावं लागणार आहे. हे मी नव्याने मनोविकास तज्ञ म्हणून शिकलो. आणि व्यक्ती म्हणून काय शिकलो, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की माझ्या ज्या नकारात्मक भावना आहेत, ज्यांच्याबद्दल ह्या माझ्या कळण्याचे दिवस मध्ये मी लिहिलंय, पुस्तक लिहिताय ना आणि त्याचं पुस्तक येत आहे जुलै महिन्यामध्ये मनोविकास प्रकाशनातर्फे. तर म्हणजे स्वतःच्या भावनाही काय महत्वाच्या आहेत, कारण मनोविकार तज्ञ असला, मनोविकास तज्ञ असला तरी त्यालाही डिप्रेशन येणार, ती भावना त्यालाही होणार, त्यालाही चिंता वाटणार. म्हणजे जेव्हा हे लॉकडाऊन चालू झाला तेव्हा आपल्या IPH संस्थेला 30 वर्ष पूर्ण झाली आता, अगदी 23 मार्चला. आणि त्या ओपीडी चालू आहे, पण आपला एक खूप मोठा कार्यक्रम व्हायचा होता 22 मार्चला, तो आपल्याला रद्द करावा लागला. तर म्हणजे ते सेटबॅक कसे घ्यायचे हे सुद्धा माणूस म्हणून आपल्याला शिकण्यासारखं होतं. मग या सगळ्याच्या मध्ये आपण पुढे तरी सुद्धा कसं जात राहायचं हेही शिकण्यासारखं होतं. त्याच्यानंतर आता तुम्ही या फ्रेमच्या मागे बघतायत की मी स्वयंपाकघरात बसलोय माझ्या. तर त्यामुळे घरामध्ये असताना पाकक्रिया कशा करायच्या, भांडी कशी घासायची, कचरा कसा काढायचा, ह्या सगळ्या गोष्टी आनंदाने कशा करायच्या हे माणूस म्हणून मी शिकलो. आमच्या घराच्या मध्ये परस्परावलंबन घरातल्या सगळ्या लोकांच्या मध्ये कसं ठेवायचं हे मी शिकलो. या निमित्तानं माझ्या मुलाबरोबर मला बराच वेळ घालवता आला, त्यामुळे माझ्या ज्ञानामध्ये खूप वृद्धी होते. आणि बरीचशी काही पुस्तकं तू आणि मी कॉमनली वाचत असतो. आता तो समजा हरारे आत्ता वाचतोय, युवान नोवा हरारे वाचतोय, माझा तो थोडासा वाचून झालाय, मग आमची त्याच्यावरती चर्चा होते. तर ह्या सगळ्या कुटुंबाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाच्या गोष्टी मला माणूस म्हणून शिकवणाऱ्या झाल्या. आणि मुख्य म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला जो वेळ मिळतो त्या वेळाकडे आपण कसं पाहायचं हे आपण स्वतः शिकायचं असतं. आणि या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये संस्थात्मक काम, आपल्या IPH ची OPD असेल, आमच्या मुक्तांगणचं काम असेल, तर ही सगळी कामं कशी आपल्याला योजता येतील, या समाज माध्यमांचं महत्व कळलं या निमित्ताने. त्याच्यामुळे शेकडो हजारो लोकांच्या पर्यंत आपल्याला जाता आलं. हा माणूस म्हणून आणि मनोविकार तज्ञ म्हणून ही महत्वाची गोष्ट होती. तेव्हा ह्या सगळ्यामध्ये शिकण्याचाच काळ आहे. म्हणूनच ते करण्याचे दिवस आणि कळण्याचे दिवस, कळणं स्वतःबद्दलचं, कळणं मनाबद्दलचं, हे महत्वाचं. सर समअप करतो मी. आपले आभार तर मानतोच की आपण आमचे एवढंच मी सांगेन, मनाचे विवेकाचे आपण आमचे वाटाडे आहात. आणि शेवटी मी क्रिकेटचा प्लेअर आहे, क्रिकेटची म्हणजे ब्रेन असते. शेवटी मी समप एवढंच करतो तुमच्याकडनं सर, मी एवढंच शिकलो, नकारात्मक बॉल समोर आला तर तो पडून द्यायचाच नाही, उचलून भिरकवून द्यायचा. एवढी पॉझिटिव्हिटी आपल्यात पाहिजे. डेंजरसली पॉझिटिव्ह, बॉल पडूनच द्यायचा नाही, पडला की उचलून फेकून द्यायचा. सो एवढी सुपर पॉझिटिव्हिटी माणसामध्ये असेल तर मला वाटतं आपलं मन आणि आपलं बुद्धी हे दोन्ही शाबूत राहू शकतं. आपण सर इतका वेळ बोललो, गप्पा मारल्या. बरं का अनिल, एकच मिनिट. सगळे बॉल फेकून द्यायचे नाहीत. मग आपण गावस्करांच्याकडून काय शिकलो, योग्य तो बॉल भिरकावून द्यायचा, योग्य तो बॉल भिरकावून द्यायचा, निगेटिव्ह बॉल पडला की भिरकून द्यायचं. एनिवे सर, खूप खूप धन्यवाद. आपण आज 1.5-2 तास बोललात आणि इट्स एक्स्ट्रीमली डिलाइटफुल. खूपच आनंद वाटला. माझ्या प्रकारे सहकारी इथे गप्पा मारताना बसलोय. तुमचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक गोष्ट आम्ही अशी मनामध्ये अशी घेतलेली आहे. आणि थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन फ्रॉम माय साइड अँड फ्रॉम आवर टीम. मी पुन्हा आमचे धवल सर, तसेच
सुनील प्रधान सर, ठुसे सर, समीर शिंदे या सर्व आमच्या टीमचे आभार मानतो आणि धन्यवाद सर. काही 1-2 प्रश्न आहेत तुम्हाला, काही ऑडियन्सचे एकच प्रश्न आहे सर, जरा प्लीज. कारकन स्टुडंट आहे, त्याचा प्रश्न आहे, त्यांचा आपण घेऊया. सर प्लीज. गुड इव्हनिंग सर. सर माझा हा एक प्रश्न आहे की देर आर फिजिकल एक्सरसाइजेस टू कीप अस फिजिकली फिट ऑन डेली बेसिस. ओके, सो जसं तुम्ही म्हटलं मगाशी ते ABC म्हणजे ऍक्शन, बिलीफ्स अँड कॉन्सिक्वेन्सेस. तर बिलीफ्स वरती सुद्धा ते फेस करण्यासाठी यू हॅव टू बी मेंटली स्ट्रॉंग. तर आर दॅट एक्सरसाइजेस सो दॅट वी कॅन बिल्ड आवर मेंटल स्ट्रेंथ टू फेस दी टफ सिच्युएशन. प्रत्येक जण म्हणतं पॉझिटिव्ह राहा, तुम्ही सिच्युएशनला पॉझिटिव्हली टोन द्या किंवा खचून नका जाऊ, पण ती सुद्धा डोक्याची ती ताकद वाढवायला आर देअर एनी उपाय किंवा काही म्हणजे मार्ग वगैरे? तो प्रश्न आहे माझा. छान प्रश्न आहे आणि बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारलात. तर मगाशीच मी तुम्हाला म्हणालो की आवाहन IPH हे आपलं YouTube चॅनल आहे, ते फ्री आहे, ते डाउनलोड करा. आणि तुम्ही आत्ता जे सांगितलं त्या बाबतीमधल्या फाईल्स मी तुम्हाला सांगतो. तर ह्या आवाहन IPH त्यांनी लगेच ठेवलेलंच आहे आपल्या समोर, हे सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये सायंकाळची संवादमाला कोणीतरी टाईप करा म्हणजे सगळ्यांना कळेल. सायंकाळची संवादमाला या नावाची माझी एक फाईल आहे, तर फाईल काढा ती. त्याच्यामध्ये 30 मिनिटाचे 16 भाग आहेत. त्यामुळे ती तुम्हाला सायंकाळची संवादमाला हे जणू काही गाईड आहे या बाबतीतलं की आपण काय करावं यासाठी. त्याचबरोबर आपल्याच चॅनलवरती चॅनल E10 म्हणजे चॅनलाइज युअर एक्स्ट्रा टेन्शन नावाच्या 2 फाईल्स आहेत मराठी आणि इंग्रजीमध्ये, ज्याच्यामध्ये अँझायटी वरती आपण कसं त्याला तोंड द्यावं याचं शिक्षण आणि स्वतः करायचा रोजचा एक्झरसाइज मानसिक, ज्याच्याबद्दल तुम्ही बोलला तो मानसिक एक्झरसाइज पण आहे, इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये आहे. तेव्हा चॅनल E10 हेही लक्षात ठेवा, ती फाईल मराठी आणि इंग्रजीतली. त्याच्यामध्ये सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, तुम्ही ते पाहू शकता. तिसरी एक आपली फाईल आहे, ती आहे वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास. याचे 17 एपिसोड्स लावलेत, हा व्हिडिओ आहे. तर 17 एपिसोड्स त्याचे आहेत. एपिसोड नंबर 1 पासून रोज बघायला सुरुवात करा. त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या भावनांचं नियोजन नियमन कसं करायचं हे सांगितलेलं आहे. तुम्ही जर चांगले वाचक असाल तर माझी या विषयावरची 4 पुस्तकं आहेत. एक आहे स्वभाव विभाव, दुसरं आहे विषाद योग, तिसरं आहे मनोगती आणि चौथं आहे कर्म धर्म संयोग. तर ही 4 पुस्तकं मॅजेस्टिक प्रकाशनाची आहेत. आता पुस्तकाची दुकानं उघडी झाली आहेत, त्यामुळे ही पुस्तकं सुद्धा तुम्ही आता मागवू शकाल. या सगळ्यांच्या मधून तुम्हाला रोजच्यासाठी काय करायचं याचा मार्ग मिळू शकतो. तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद, कारण त्यामुळे मला ही माहिती सर्वांच्या पर्यंत पोहोचवता आली. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. तर आपले संस्थेचे अध्यक्ष आहेत माननीय विलास ठुसे सर, त्यांना थोडं बोलायचं आहे, मी त्यांना सांगतो. मला बोलायचं नाहीये, कारण मी सरांचं शहाण्यांचा सायकॅरिस्ट नावाचं पुस्तक वाचलेलं आहे आणि सरांनी त्यामध्ये देवराई चित्रपटाचा एक उल्लेख केलेला आहे. त्याच्यात काम केल्याचा त्यांना त्याला मोबदला मिळाला होता आणि असेच आम्ही सारे या नाटकाच्या आधारावर घरोघरी हा चित्रपट महेश मांजरेकरांनी काढला होता. तर त्या चित्रपटाच्या महेश मांजरेकरांनी त्यांच्या बिल्डिंग फंडाला त्याला चेक दिला होता. आणि सरांचा आता 30 वर्ष झाली IPH ला. सरांना ठाण्यामधून त्यांच्या प्रेमापोटी एवढी भरीव मदत मिळालेली आहे की ठाण्यामध्ये नौपंड्यात एक प्रदीप टिल्लू नावाचे वकील राहतात, त्यांनी त्यांच्या घरातले जुने दागिने विकून सरांना मदत दिली. म्हणजे सरांवरचं प्रेम, ठाणा आणि त्यांची जी बॉन्डिंग होतं आणि हे केलेल्या कामाची पावती त्यांना ही ठाणेकरांनी वेगळ्या पद्धतीने दिली आणि खूप खूप चांगलं असं मार्गदर्शन आज आम्हाला मिळालं. आणि म्हणजे त्यांचं हे जे एक शहाण्यांचा सायकलिस्ट हे पुस्तक वाचल्यानंतर सरांनी IPH उभारणी 2004 साली जेव्हा बिल्डिंगसाठी प्रयत्न केले, त्या आंबोडे नावाच्या बिल्डरनी त्यांना जेव्हा 1640च्या रेटनी हे त्यांना तो शॉक बसला. म्हणजे त्यांनी त्या पुस्तकात त्याचे वर्णन अंगावर काटा येतो की ते इतकं. आणि शेवटी त्यांनी सांगितलंय
कधी सर आषाढाची, कधी अवघड वाट, तरी राहते अभंग, प्रेम उमाळ्याची लाट. साध्या सोप्या तालावर मन होई दंग, भक्तातच गवसला सखा पांडुरंग. म्हणजे ठाण्यातल्या निन्या लोकांनी तर पैसे दिले, मोठमोठ्या ट्रस्टनी दिले, पण त्यांच्याकडे स्टाफ मेंबर्स होते ना, त्यांनी पण त्यांना कॉन्ट्रीब्युट केलेले. म्हणजे एकदा विश्वास राहिला आणि बॉन्डिंग राहिलं तर माणूस काय करू शकतो. तर निश्चितपणे महाराष्ट्र भूषण असं आपलं व्यक्तिमत्व आहे. आजचं तुमचं ऐकून माझ्यासारख्या सिनियर सिटीजनला खूप खूप बरं वाटलं. याच्यातून निश्चितपणे काहीतरी मी घेण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद सर. इव्हन तुम्ही आता सरांना बघू शकता, सरांचं एवढं सिंपल राहणं आहे, म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं सरांवरती पूर्णपणे लागू होतं. आमच्या प्री प्रायमरीच्या कोऑर्डिनेटर मॅडम आहेत लक्ष्मी रामचंद्र मॅडम, त्यांना काही विचारायचं आहे. मी त्यांना अनम्यूट करतो. लक्ष्मी रामचंद्र मॅम, प्लीज. Good evening, sir. गुड इव्हनिंग. I'm Lakshmi Ramchandran. Of late, I found the word depression has become very, very common, and it has become very synonymous with the word mood swings also. When mood swings, they convert it to depression. I would like you to explain to these youngsters of today how different is mood swing and depression. Oh, good question actually, madam. Thank you, sir. Regarding mental health. Yeah, See the point. What we call as clinical depression, yeah, that pervasive mood is very constant, and that pervasive mood, it takes a toll on that person's productivity. It Yeah. takes a toll on that person's goal, health, and relationships also. yeah, But nonetheless, it is a more formed emotion of depression. But what happens in terms of mood swings, there is a problem with regulation of mood. yes, And therefore, आज तो डिप्रेस्ड असेल तर काही काळाने त्याच्यामध्ये राग जास्त येईल, मग भीती येईल. म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे थोडेसे आजार असतात. तर मूड स्विंग्स मध्ये काय असतं, रेग्युलेशनचा प्रश्न असतो. एक कोणताही मूड हा स्थिर राहत नाही, हा त्या रेग्युलेशनचा प्रश्न असतो. डिप्रेशन मध्ये एकच मूड हा खूप जास्त स्थिर राहतो आणि तो खूपच खोल जातो, हा प्रश्न असतो. त्यामुळे हे दोन्ही समजून घेणं आणि आम्ही लोकांनी समजून देणं त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला सुद्धा, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. या दोन्ही गोष्टींची ट्रीटमेंट सुद्धा, अगदी औषधी ट्रीटमेंट सुद्धा वेगळी असते. त्यामुळे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे तुमच्या लक्षात आलं, ही मी खूप सकारात्मक गोष्ट समजतो. धन्यवाद. thank you, doctor. सर, आता मी आभार प्रदर्शनाकडे वळतो. आमच्या सिनियर नाईट कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर हर्षा लिखिते मॅडम यांना मी विनंती करतो की मॅम तुम्ही आभार प्रदर्शन करावं. सर नमस्कार. अनिल सर बोलले तसं की आजच्या या एवढ्या पॉझिटिव्ह भाषणाने किंवा मार्गदर्शनाने जे आमचे विद्यार्थी किंवा बरेचसे प्रेक्षक जे ऐकतायत त्यांनी खरंच म्हणजे ते जे निगेटिव्हिटीचे बॉल आहेत ते अगदी त्यांच्या जवळपास पण फिरकू देणार नाही आणि ते त्यांच्यापासून लांबच ठेवणार आहेत. एवढी आज एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. खरंच की या 3 महिन्याच्या काळात लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने आजारामुळे किंवा वेगवेगळ्या पद्धतीमुळे डिप्रेशन खूप येतं आणि त्याच्यावर कशी मात आता करता येईल आणि लोकांना त्याच्यातून परावृत्त करता येईल हे आजच्या खरं तुमच्या मार्गदर्शनपर लेक्चरमधून सगळ्यांनाच कळलेलं आहे आणि सगळ्यांनाच त्याची मदत झालेली आहे. त्याच्यामुळे सर आपले खूप खूप आभार. डॉक्टर खूप धन्यवाद की एवढं छान मार्गदर्शन मिळालं की नक्कीच आमचे यापुढे कुठलंही संकट विद्यार्थ्यांच्या जवळ आल्यानंतर ते त्याच्यावर नक्कीच 100% मात करतील, याबद्दल काही शंकाच नाही. आणि अनिल सर तुम्ही एवढे छान प्रश्न विचारून सरांना म्हणजे मला वाटतं की काय विचारायला ठेवलंच नाही, एवढे छान प्रश्न विचारून आणि सगळ्या ज्या तरुण विद्यार्थ्यांना किंवा आम्हा पालकांना किंवा आम्हाला शिक्षकांना ज्या कधी कधी गोष्टी भेडसावतात त्या सगळ्यात तुम्ही विचारलं. त्याच्यामुळे खूप छान मुलाखत झाली आणि कसे मला वाटतं जवळजवळ 2 तास व्हायला आले की 2 तास कसे गेले हे कळलंच नाही. तर अनिल सर आज परत एकदा तुम्ही आलात आणि आम्हाला मदत केली त्याबद्दल तुमचे आभार. संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे सर यांचे देखील आभार. ईश्वर मसूरकर सर, मला वाटतं सिद्धिविनायक बर्वे सर आहेत
बर्वे सरांचे देखील आभार. त्याचबरोबर निनाद जयवंत देखील आपले टिसाचे होते, त्यांचे देखील आभार. आमच्या सेकंडरी आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर मॅडम, प्री प्रायमरीच्या प्राचार्य डॉक्टर वैदेही कोळंबकर मॅडम, कोऑर्डिनेटर लक्ष्मी रामचंद्रन मॅडम, आमचे सगळे शिक्षक वर्ग, त्याचबरोबर ठाणे शहरातील विविध क्षेत्रातले मान्यवर लोक नेहमी हा कार्यक्रम ऐकायला येतात, त्यांचे देखील आभार. FB आज जवळजवळ 100 लोक झालेले आहेत, त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी आणि पालक आणि इतर लोक मान्यवर FB वरनं लाईव्ह बघत होते, त्या सगळ्यांचे आभार. आणि असंच आम्हाला प्रोत्साहन देत राहा, त्याबद्दल सगळ्यांचेच आभार. धन्यवाद. मी आता प्राचार्यांच्या वतीने सर्वांसाठी हा कार्यक्रम एंड करतो. तर सगळ्यांची आता स्क्रीन ऑफ होईल. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. उद्याचे वक्ते सांगाल? सॉरी उद्याचे वक्ते राहिले. मी सुयश सरांना विनंती करतो की मी सांगू मॅम उद्याचे वक्ते? चालेल. उद्याचे आपले वक्ते आहेत जशन सर म्हणून आहेत, जशन भूमकर. ते गायक आहेत आणि ग्लोबल त्यांचं ते बिझनेसमॅन सुद्धा आहेत. तर त्यांच्याशी आपण उद्या चर्चा करणार आहोत आणि मुलाखत घेणार आहेत आपल्या मुलाखत मॅडम आपल्या नंतर सांग, चल आठवलं. ओके चालेल. चला, थँक्यू सो मच. चालेल.